बिटकॉइन लिया क्या? मला माहिती आहे आत्तापर्यंत सोशल मीडियावरती याविषयी खूप काही बोललं गेलं आहे. बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन. पण आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की बिटकॉइन म्हणजे काय, किंवा क्रिप्टोकरन्सी वर्क कशी करते, ब्लॉकचेन कसा वर्क करतो? तर ह्या पॉडकास्टमध्ये आपण त्याच विषयी बोलणार आहोत. तर त्यासाठी आजसुद्धा आपल्यासोबत आहे अमित काका. अमित काकासोबत आपण खूप सारे पॉडकास्ट केलेत. रिसेंटलीच एक पॉडकास्ट म्हणजे पहावा विठ्ठल, तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. पण ह्या पॉडकास्टविषयी बोलताना, या पॉडकास्टमध्ये आम्ही खूप सारे क्रिप्टोकरन्सीजबद्दल बोललो आहेत. पण आम्ही कुठेही सजेस्ट करत नाही आहोत की तुम्ही याच क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा एकंदरीत क्रिप्टोकरन्सीजमध्ये इन्व्हेस्ट करा. तर आम्ही सांगायचा एक हेतू एवढाच की एक इन्फॉर्मेशन देणं किंवा एक नॉलेज प्रोव्हाइड करणं, एवढंच. तर अजून तुमचा वेळ न घेता, लेट्स गेट इन टू दी पॉडकास्ट. फर्स्ट ऑफ ऑल, थँक यू सो मच अमित काका. तू पुन्हा एकदा आमच्यासोबत पॉडकास्ट करण्यासाठी तयार झालास आणि तू पुन्हा आलाय. कसं वाटतंय तुला एकंदरीत काय परत येऊन? चांगलं वाटतंय मला. नेहमीच म्हणजे तुमच्याबरोबर इंटरॅक्ट करायला आवडतं. त्यामुळे चांगली गोष्ट आहे आणि नवीन नवीन टॉपिक्स असतील तर अजून जास्ती मजा येते. त्यामुळे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे की आपण वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारतो. तर त्यामुळे मला पण छान वाटतं तुमच्याबद्दल तुमच्या बरोबर बोलून. त्यामुळे थँक्यू. तुम्हाला जास्ती थँक्यू ऍक्च्युली. तुम्ही दरवेळी मला सहन करता. अरे त्याबद्दल. नाही 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 नाही. अ, आजचा पॉडकास्ट आपला थोडासा वेगळा असणार आहे. गेल्या काही पॉडकास्टमध्ये आपण तुझ्याविषयी बोललो, एंटरप्रेन्योरशिप विषयी बोललो. पण हा एक थोडासा टॉपिक स्पेसिफिक असणार आहे. त्याच्यामध्ये आपण ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी विषयी बोलणार आहोत. म्हणजे हम्म. हा माझ्या सगळ्यात जवळचा टॉपिक आहे. मला याच्यामध्ये एक्सप्लोर करायला सगळ्यात फार आवडतं. आणि सध्या बाहेर पण याच्याविषयी खूप बोलतायत, तर म्हटलं की आपणही बोलूयात. आणि लोकांना ऍक्च्युली माहित नाही एक्झॅक्टली ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी काय आहे, आणि ते त्यांना काय करून देऊ शकतो पुढच्या 10-20 वर्षांमध्ये. सो आपण मेनली या सगळ्यांविषयी पण बोलणार आहोत. आणि बाकी काही क्रिप्टोकरन्सीज आहेत त्याविषयी पण बोलूया. सो सगळ्यात पहिल्यांदा ब्लॉकचेन म्हणजे काय नक्की? म्हणजे एकदम सिंपल शब्दांमध्ये सांगायचं झालं तर, एकदम 10-12 वर्षाच्या मुलाला सांगायचं असेल आपल्याला, तर ब्लॉकचेन काय एक्सप्लेन करू शकतो? ओके, ओके. सो ऍक्च्युली मी बोललोय बऱ्याच ठिकाणी भरपूर ब्लॉकचेन बद्दल, पण मी पहिल्यांदाच आयुष्यात मराठीमध्ये बोलतोय. आणि मराठीमध्ये कोणतरी मला प्रश्न विचारते की ब्लॉकचेन म्हणजे काय किंवा काय असावं नक्की. त्यामुळे काही अपसूक त्याच्यामध्ये बरेचसे इंग्लिश शब्द येतील, कारण मी खूप यूज टू आहे ते त्यामध्ये बोलायला किंवा त्या ह्यानी एक्सप्लेन करायला. पण मी 100% प्रयत्न करेन की जास्तीत जास्त मी काय म्हणू त्याला, सोप्या शब्दामध्ये की मला नेहमी ते मॅपिंग जास्ती आवडतं की समोरच्याला समजून देण्यासाठी ज्या शब्दात मला जमेल त्या शब्दात मी करायचा प्रयत्न करेन. तुला जर काही किंवा तुम्हाला जर काही असं वाटलं की नाही ही गोष्ट कळली नाही तर मला बिनधास्त सांगा. आपण लगेच त्याच्यावरती हे करूयात. काही प्रॉब्लेम नाही. काहीच इश्यू नाहीये. Yes, yes. तर ओके. तर ब्लॉकचेन बेसिकली ओके. त्याच्यामध्ये आता दोन हे आहेत. सोपं करून टाकूयात आपण, ब्लॉक आणि चेन. ठीक आहे. सो जे ज्यांना थोडंसं कम्प्युटर मधलं माहिती आहे, आयटी साईडचं आहे, त्यांनी लिंक लिस्ट नावाचा प्रकार कधीतरी वाचला असेल किंवा बघितला असेल. खूप फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, सेकंड इयर इंजिनिअरिंग मध्ये. तर ब्लॉकचेन पण तसंच आहे. सो बेसिकली ब्लॉकचेन म्हणजे काय, तर एक एक ब्लॉक आहे आणि ते ब्लॉक्स वेगवेगळे जे ब्लॉक्स आहेत ते एकत्र केलेत एका लिंकनी. तर ती लिंक म्हणजे त्याला म्हणायचं चेन आपण, फॉर एक्झाम्पल. म्हणजे एक्झाम्पल घेऊयात की आपल्याकडे एक डेटा आहे. एक डेटा आणि तो कुठे पॉइंट करतोय याचा एक पॉइंटर आहे. ठीक आहे. म्हणजे आपण एक ट्री स्ट्रक्चर घेतलं तर पणजोबा आहेत. पणजोबांनंतर सगळे आजोबा आले. त्याच्यानंतर आज्या आल्या. त्यांच्या भाऊ बहिणी म्हणजे सिबलिंग झाले सगळे. त्याच्यानंतर खाली गेलं तर मग आपले सगळे आई वडील, आई वडील, आई वडील, त्यांचे म्हणजे त्यांची मुलं आली. मग आपण आलो. मग आपली मुलं खाली. तर ही एक ट्री स्ट्रक्चर आहे. तर असं आपण इमॅजिन करूयात की मला जर त्या चेन मध्ये आणायचं असेल तर त्याच्यासाठी कोण कोण मागे, म्हणजे बॅक ट्रॅकिंग कसं आहे त्याचं, तर मी, माझे आई बाबा,
मग त्यांचे हं. आई-बाबा, मग त्यांचे आई-बाबा असं करत ते कधीतरी कुठेतरी एका ओरिजिनल पॉइंटला जाऊन किंवा ओरिजिनला कुठेतरी जाऊन थांबणार आहे. ठीक आहे. तर बेसिकली ही चेन आहे आणि ह्याला एक वेगवेगळी लोकं याच्यामध्ये अटॅच केलेली आहेत. वेगवेगळ्या आता ही लोकं जी आहेत त्याच्याऐवजी आपण म्हणू डेटा. तर डेटाचं लिंकिंग आहे. म्हणजे तुम्ही एलिमिनेट नाही करू शकत मध्ये कोणाला. म्हणजे लेट्स से फॉर एक्झाम्पल लेट्स से माझे पणजोबा होते. त्याच्यानंतर आजोबा ही कन्सेप्टच नव्हती. डायरेक्ट माझे आई-बाबा आले. असं नाही होऊ शकत. म्हणजे असं आयुष्यात कधीच होऊ शकत नाही कुठल्याच केसमध्ये, बरोबर? तर हं. त्यामुळे बेसिकली यू कॅनॉट इरेज इन बिटवीन. ठीक आहे. तर तुम्ही फक्त ॲड करू शकता किंवा मॉडिफिकेशन करायचं असेल, तर तुम्ही दुसरं एक अमेंडमेंट म्हणून लिहू शकता, की बाबा आता हे असं-असं बघायचं. म्हणजे एक्झाम्पल घेऊयात, की XYZ नावाचा डेटा आहे त्याच्यामध्ये आणि तो डेटा समजा मला चेंज करायचा आहे. तर तुम्ही अजून एक त्याच्यामध्ये ब्लॉक किंवा अजून एक पॉइंटर क्रिएट करा आणि म्हणा, की आता हा XYZला मी ABC म्हणणार आहे. पण XYZ इरेज नाही करू शकत तुम्ही. आणि दॅट इज हं. व्हॉट इज द बेस्ट पार्ट ऑफ द होल थिंग. ठीक आहे. तर मी तुम्हाला थोडंसं फायनान्शियल याच्यामधलं याचं एक्झाम्पल देतो. म्हणजे तुम्हाला अजून पटकन कळेल. सो बेसिकली ब्लॉकचेन इज अ लेजर. म्हणजे तुम्ही अकाउंटिंगमध्ये आपण लेजर लिहितो. म्हणजे किती आले, किती गेले आणि कोणाला दिले, कोणाकडून आले, काय झालं, ते ट्रान्झॅक्शन्स म्हणजे बेसिकली. सो ही सगळी ट्रान्झॅक्शन जी असतात, ती सगळी ट्रान्झॅक्शन्स आपल्याला ब्लॉकचेनमध्ये मिळतात. जशी आपल्याला नॉर्मल लेजरमध्ये मिळतात, तशीच ब्लॉकचेनमध्ये पण ब्लॉकचेन इज बेसिकली अ डिजिटल लेजर. ठीक आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड असतं. इट्स काइंड ऑफ अ लॉग तुम्ही म्हणू आपण त्याला किंवा ऑडिट लॉग म्हणतो ना आपण तसं, की मी Facebookला लॉग इन केलं. त्याच्यानंतर मी हिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यांनी ती एक्सेप्ट केली किंवा केली नाही. हे सगळे तुम्हाला लॉग्स, ॲक्टिव्हिटी लॉग्स म्हणून Facebookमध्ये येतात. ठीक आहे. हेच तुम्ही जर आपण काय म्हणू त्याला, आपण एक इमॅजिन करूयात, की सपोजिटली की हे सगळं असंच्या असं आपल्याला ब्लॉकचेनवरती टाकायचंय. तर तुम्ही हेच ब्लॉकचेनवरती टाकू शकता. पण एक्झाम्पल घेऊयात, की तुम्ही ॲक्टिव्हिटी लॉगमधून समजा राइट क्लिक केलत आणि म्हणलात, की हे डिलीट, हे मला नाही दाखवायचं आता, हा लॉग नकोय. ठीक आहे. तर तुम्ही हे नॉर्मल कुठल्याही आपल्या सॉफ्टवेअर सिस्टममध्ये आपण हे डिसेबल करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. सॉफ्ट डिलीट करू शकतो किंवा मागे जाऊन हार्ड डिलीट पण करू शकतो. मागे म्हणजे डेटाबेसमध्ये जाऊन किंवा सर्व्हरवरती जाऊन. पण ब्लॉकचेनमध्ये हे करता येत नाही तुम्हाला. आणि हीच त्याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. बिकॉज ब्लॉकचेन इज पब्लिकली अवेलेबल आणि म्हणूनच ती सगळ्यात जास्त सिक्युअर्ड आहे. म्हणजे ही खूप मोठी तुम्ही म्हणाल, की काय मोठी आयरनी आहे ही, की सगळंच लोकांना माहिती आहे. पण सगळं माहिती आहे म्हणूनच ते सिक्युअर्ड आहे. बरोबर ना? कारण सगळं माहिती आहे म्हणून फ्रॉडची शक्यता खूप कमी आहे त्याच्यामध्ये. फ्रॉड म्हणण्यापेक्षा मी हे केलंच नाही किंवा मी हे असं काही बोललोच नाही. असं म्हणण्याचे कारण सगळ्यांनाच सगळं माहिती आहे. म्हटल्यानंतर इट्स लाइक ट्रान्सपरंट विंडो. ट्रान्सपरंट ग्लास आहे त्या विंडोमध्ये आणि ओपेसिटी काही नाहीये त्याच्यामध्ये आणि म्हणून हे सगळ्यांना माहिती आहे. सो बेसिकली नटशेलमध्ये आहे ब्लॉकचेन इज अ काइंड ऑफ अ डिजिटल लेजर ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टींचा ट्रान्झॅक्शनल डेटा सगळा तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये आणि प्रत्येक गोष्ट जी काय तुम्ही करताय, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साइन केलं, तुम्ही एखादं सर्टिफिकेशन केलत किंवा व्हॉटएव्हर जे काय असेल ते. फायनान्शियल तर आहेच आहेत, पण ही नॉन फायनान्शियल पण त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे सप्लाय चेन ना किंवा याच्यामध्ये सुद्धा कुठलं हँडलिंग झालं एखादा लेट्स से डायमंड आहे, तर डायमंड कुठल्या कंट्रीत फिरून येतो. आणि द मोर द थिंग गेट हँडल्ड, द मोर द व्हॅल्यू इज. कारण ते हँडलिंग चार्जेस कोण बेअर करणार ना? तर फायनल म्हणजे क्लायंटच बेअर करणार तो. त्यामुळे ₹2000 ला निघणारा आफ्रिकेच्या खाणीमधून ₹2000 किंमत असणारा हिरा आपल्या हातात येताना ₹2,00,000 होऊन येतो. ठीक आहे. हं. कारण ते हँडल होतं वेगवेगळ्या ठिकाणी. वेगवेगळ्या ठिकाणी कदाचित त्याचं प्रोसेसिंग होतं. So the more the supply chain, the bigger the supply chain is, the more the frauds are. ठीक आहे. त्यामुळे कारण जास्ती हँडल होतं त्यामुळे खूप म्हणजे टनेलमधून हे जातात. टनेल म्हणजे काय की ब्लॅक टनेल आहे. एकीकडून गेल्यानंतर जे वरून व्ह्यू करतायत त्यांना काहीच दिसत नाही अनलेस ती गोष्ट दुसरीकडून बाहेर येईल. ठीक आहे. तर म्हणजे आता भरपूर हे आहेत मराठीमध्ये कसं काय समजवायचं जरा मला डिफिकल्ट आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला हे सांगतो की ब्लॉकचेनचा एक अजून एक टनेलिंगच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर त्याच्यामध्ये
एक एक्झाम्पल घेऊयात आपण सोप्पं एकदम, की ₹1,00,000 आपण समजा एखाद्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट केले, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपल्याकडे भरपूर कॉन्सेप्ट आहे फिक्स्ड डिपॉझिट ही. तर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये समजा मी ₹1,00,000 टाकले आणि बँकेने मला सांगितलं, की ₹1,10,000 मला 1 वर्षानंतर त्याचे मिळणार आहेत. ठीक आहे. तर हे काय ₹10,000 बँक खिशातून देणार नाही, बरोबर? ही बँक ते ₹1,00,000 1 वर्ष कुठे ना कुठे इन्व्हेस्ट करणार वेगवेगळ्या ठिकाणी, कुठे ना कुठे काय बॉन्ड्स असतील म्हणा, रिअल एस्टेट असेल म्हणा किंवा ब्ला शेअर मार्केट असेल, व्हॉटएव्हर, व्हॉटएव्हर इट इज, ते हे इन्व्हेस्ट करणार. आणि असं आता इमॅजिन करा, की त्या ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यात झालं नुकसान बँकेचं. हं. ₹10,000 नुकसान झालं वर्षाच्या अखेरीस. वर्षाच्या अखेरीस मी बँकेत गेलो आणि बँकेला सांगितलं, की मला माझे ₹1,10,000 परत द्या. बँक इज लायबल टू पे मी 1,10,000 बरोबर. बँक काय म्हणणार, "हो ठीक आहे, तुझे ₹1,10,000 परत घे." पण ॲक्चुअली बँकेत 90,000 आहेत, जे त्यांनी इन्व्हेस्ट केलेले होते ते, बरोबर. म्हणजे ₹20,000 त्यांनी जास्ती दिलेत मला, बरोबर. हे कुठून दिले ₹20,000? त्यांनी त्यांच्या खिशातून दिले का? नाही. बँकेला कुठे खिसा आहे, बरोबर. बँकेने कशातून दिले? तुम्ही म्हणाल, की त्यांच्या प्रॉफिट्समधून दिले. ठीक आहे, पण किती वर्ष आणि किती लोकांना आणि किती वेळा असे पैसे देणार त्यांच्या प्रॉफिटमधून? तर नाही. याचा अर्थ काय? कोणीतरी दुसऱ्याने पण ₹1,00,000 टाकलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी आत्ताच 1 महिन्यापूर्वी टाकलेत. सो त्याच्यासाठी अजून आहेत ना 11 महिने. बरोबर. हं. दुसऱ्या महिन्यात आलो, तर ते काय मला म्हणतात, की ठीक आहे त्याचे ₹1,00,000 आहेत ना, त्यातले मी ₹20,000 लेट्स से हे करून तुला दे. तर हे सगळं ब्लॅक टनेल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काही माहिती नाही, की एखादी बँक किंवा एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करते आणि काय काय नक्की त्यांच्याकडे होतंय आणि कशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस आहे. आपल्याला शेवटी फक्त एक डॉक्युमेंट दिसतं ॲट द एंड ऑफ द क्वार्टर, की हा क्वार्टरली एनालिसिस आहे, ही ती डॉक्युमेंट आहे. ठीक आहे. आणि ह्याच्याहून वेगळं काही आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही, कारण आपल्याला त्याचा ॲक्सेसच नाहीये नॉर्मल ॲज अ नॉर्मल ह्युमन बीइंग, बरोबर. त्यामुळे जेव्हा 2008 साली लिहमन ब्रदर्स नावाची एक खूप मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यूएस मधली होती. ती कित्येको बिलियन डॉलर्सला बुडाली. कित्येको राइट. बिलियन डॉलर्सला बुडाली आणि त्याच्यामुळे 60-70% ऑलमोस्ट अमेरिका म्हणजे काय म्हणतात त्याला व्हाईट कॉलर ही लोकं रस्त्यावरती आली. असं एक चित्र त्यावेळी तयार झालं आणि खूप म्हणजे भयंकर काय म्हणतात त्याला शेअर मार्केटमधला खूप मोठा फटका त्यावेळी अख्ख्या जगाला बसला. कारण अमेरिकेला बसला त्यामुळे जे काही डिपेंडंट आहेत त्याच्यावरती किंवा ज्यांची डिपेंडन्सी आहे अमेरिकेने ज्यांना त्यांना सपोर्ट केला किंवा व्हॉटएव्हर. तर ह्या सगळ्यांना त्याचा भरपूर मोठा फटका बसला आणि म्हणूनच लोकांचं असं म्हणणं होतं, की लेमन ब्रदर्स सारखी एवढी मोठी कंपनी, एवढी मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एका रात्रीत झोपू शकते का? तर नाही झोपू शकत. म्हणजे ही गोष्ट कन्सिस्टंटली टप्प्याटप्प्याने चालली होती, पण त्याच्यावर कोणीही कधीही आवाज उठवला नाही. कारण कोणाला कधी कळलंच नाही ते किंवा ज्यांना कळलं त्यांनी ह्याच्यावरती डोळेझाक केली. बरोबर? हं. म्हणजे आज कदाचित म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे, की 25, 30 ते 40 वर्ष कदाचित ही गोष्ट चालली होती आणि ती कॅपिच्युलेट होत एक दिवस असा आला, की एका रात्रीत ती कोसळली अख्खी इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. हे झाल्यानंतर लिहमन ब्रदर्सचा हा सगळा मॅटर म्हणू आपण त्याला, हा सगळा झाल्यानंतर, त्याच्यानंतर काही दिवसांनी 3-4 आठवड्यांनी अ, एक अल्गोरिदम बाजारामध्ये आला. मार्केटमध्ये आला. तर तिथे त्यांनी असं सांगितलं, की पीअर टू पीअर प्रोटोकॉल बेसिकली याच्यामध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केला. म्हणजे काय तर पीअर टू पीअर प्रोटोकॉल म्हणजे अ, मला कुठल्याही इन्स्टिट्यूशनची गरज नाहीये. म्हणजे एक्झाम्पल घेऊयात, की मला Google Pay करायचे आहेत. अमितला, अथर्वला Google Pay करायचे आहेत. तर मी कसं करणार? तर मी Google Payवरून तुला ट्रान्सफर करणार पैसे, बरोबर? पण मला Google Pay तर असंच मिळणार नाही ना. मला त्याच्यासाठी बँकेमध्ये माझा मोबाईल नंबर रजिस्टर्ड पाहिजे तरच आणि सेम विथ यू ॲज वेल. तर तुला पण तेच करायला लागेल. म्हणजे बरोबर. आपल्याला कुठली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा कुठलीतरी एक ऑथराइज्ड मध्ये कोणतरी पाहिजे, की जे आपला ट्रान्झॅक्शन ऑथराइज करेल, बरोबर? राइट. सेम वे सेम वे जेव्हा आपण पीअर टू पीअर म्हणतो, तेव्हा लेट्स से शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये व्यवहार कसे होत होते? तरी शिवाजी महाराजांच्या काळात कॉइन्स होते. त्याच्या आधीच्या काळात व्यवहार कसे होत होते? तर त्याला आपण हे म्हणतो अ, अ, म्हणजे लेट्स से माझ्याकडे गहू येतायत, तुझ्याकडे तांदूळ येतायत. तर त्याची देवाण-घेवाण होत होती. तर बार्टर सिस्टम आपल्याकडे होती. बरोबर? आपल्याकडे म्हणजे जगात सगळीकडे.
तर बार्टर म्हणजे काय? तर आज गहू येत आहेत माझ्याकडे, तर मी तुला 1 पोती गहू द्यायचे आणि तू मला 1 पोती तांदूळ देणार त्याच्या बदल्यात, बरोबर? तर माझ्याकडे जे एक्स्ट्रा गहू आहेत, ते तसेही मला नको आहेत. तर मी त्याचा व्यवहार चालू केला. मी त्याला बिझनेसमध्ये आणलं. सो एक पोतं ऑफ गव्हाचं 1 पोतं बिकम्स अ करन्सी फॉर मी, बरोबर? आणि हं. तुझं तांदळाचं 1 पोतं बिकम्स अ करन्सी फॉर यू, बरोबर? आणि देन वी आर डूइंग अ एक्सचेंज. आता हे आपण असं हे करू, की ह्याच्यासाठी कोणाची गरज आहे का आपल्याला? कोणी इन्स्टिट्यूशनची गरज आहे का? तर नाही. कशाला? आपल्या दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे की तू हे मला द्यायचंय आणि मी तुला हे द्यायचंय, झालं. हां, मग त्याच्यामध्ये पण हळू फ्रॉड व्हायला लागले. हां, असं बरोबर. इमॅजिन करूया, की त्यात पण हळू फ्रॉड व्हायला लागले. मग लोकांनी काय सिस्टम आणली, तर विटनेस नावाची गोष्ट आणली. तुम्हाला माहिती असेल विटनेस म्हणजे काय तर? म्हणजे काय, मी अथर्वला गहू दिले आणि अथर्व म्हणला, की तांदूळ मी तुला उद्या देऊ शकतो. ठीक आहे. कारण माझ्याकडे आत्ता तयार नाहीयेत. म्हणजे आहेत, दिसतायत तिथे, पण पोत्यात नाही घातलेले. तर मी तुला पोतं घेऊन जायचं असेल, तर उद्या देऊ शकतो. चालेल? मी म्हणतो, "ठीक आहे, काही हरकत नाही." मग त्याच्यानंतर मग मी तुझ्याकडे जेव्हा येतो, तेव्हा मी काय म्हणतो तुला, की आपण काय करूयात अथर्व, नीरज, ओमकार, समीर या तिघांना तिथे विटनेस म्हणून बोलवूयात. बरोबर? मग नीरज, ओमकार, समीर काय करतात तिथे येऊन, की ते म्हणतात, की लेट्स से अमितनी अथर्वला हे दिले, गहू दिले. तर "नीरज तू बघितलं का?" "हो, मी बघितलं." "ओंकार तू बघितलं का?" "हो, मी बघितलं." "समीर तू बघितलं का?" "हो, मी बघितलं." "ठीक आहे, ओके." आता सगळ्यांनी आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी आले, तर दुसऱ्या दिवशी अथर्व हे नाही म्हणू शकत, की अमितने मला दिलेच नाहीत गहू. बरोबर. बरोबर? आता इमॅजिन करूयात दुसऱ्या दिवशी, म्हणजे आता तुझ्यावरती नाही येते मी अथर्व. मी ॲक्चुअली हे उलटं नाही, एक्झाम्पल घ्यायला पाहिजे होतं, पण जाऊ दे आता आपण चालू नाही. केलंय नाही, म्हणून. नाही. तर समजा उद्या अथर्व असं म्हणाला, की "नाही मला अमितनी दिलेच नाहीत गहू." ठीक आहे? आता मला नाही दिले त्यांनी गहू. मी कशाला देऊ त्याला तांदूळ, बरोबर? मग अमित काय तोंडावर पडला का? बरोबर की नाही? हं. तर मग अमित काय म्हणणार, "नाही थांब, मग आता थांब. मी कोणाला बोलवायचंय तर मला माहिती आहे. मी नीरजला बोलवणार, मी ओमकारला बोलवणार आणि मी समीरला बोलवणार." आणि त्यांना काय मी म्हणणार, की "तुम्ही काल बघितलं का हे दिलेलं?" तर ते म्हणणार, "हो बघितलं. हो बघितलं, हो बघितलं." जर तिघं जण असं म्हणतायत, की हे विटनेस आहेत. तिघं जण या ट्रान्झॅक्शनचे विटनेस आहेत, तर अथर्व हे प्रूव्ह करू शकत नाही, की मी तुला दिले नाहीत. बरोबर? हं. म्हणजे अमितनी बरोबर. अथर्वला गहू दिले नाहीत हे अथर्व प्रूव्ह नाही करू शकत, कारण आज विटनेस आहेत आपल्याकडे. राइट, राइट. ह्याला टेक्नॉलॉजीच्या ट्रान्झॅक्शनल भाषेमध्ये आपण म्हणतो कन्सेन्सस. ठीक ओके. आहे. त्याला म्हणतात कन्सेन्सस. आता इमॅजिन असं कर, की खरंचच अमितनी दिलेच नाहीत गहू. हं. हं. खरंचच दिलेच नव्हते आणि आदल्या दिवशी अमित आलाच नव्हता किंवा आला होता आणि एक हाय हॅलो करून पाणी पिऊन गेला परत अथर्वकडून. हं. आणि दुसऱ्या दिवशी अमित आला आणि म्हणला, की "अरे, मी तुला काल गहू दिले होते ना?" अथर्व म्हणला, "कसले गहू?" "मला नव्हते दिले." "अरे, माझ्याकडे लोकं आहेत हे प्रूव्ह करायला." तर तू म्हणणार, की "कोण होतं?" "मला नाही माहिती." परत मी नीरज, ओमकार आणि समीरला बोलावणार. आता नीरज आणि ओमकार आणि समीरला मी काय सांगितलंय, मी तुम्हाला अ, एक 2-2 मुठी गहू माझ्याकडचे देईन. पण तुम्ही हे म्हणायचं तिथे जाऊन, की मी ह्याला दिलं होतं 1 पोतं किंवा काय 10 पोती 50 जे काय असेल ते ट्रान्झॅक्शन जे काही मी तुम्हाला म्हणायला सांगेन ते तुम्ही म्हणायचं. बरोबर? म्हणजे आता मी काय करतोय फ्रॉड. बरोबर? बरोबर ना? हो. म्हणजे कन्सेन्ससचा उपयोग नाहीये, अनलेस तो सगळ्यांना ॲक्सेसिबल आहे किंवा कोणीही करू शकतं. म्हणजे उद्या राइट. नीरज, ओमकार आणि समीर यांचा कन्सेन्सस हा अमितला पण मान्य पाहिजे आणि अथर्वला पण मान्य पाहिजे. बरोबर? हा एका साइडनी नसू शकतं. बरोबर? एकाच साइडनी कोणतरी म्हणतंय, की हे माझे विटनेस. त्यामुळे नेहमी कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये जेव्हा विटनेस असतात, तेव्हा विटनेस एका साइडचे 2 आणि दुसऱ्या साइडचे 2 असे विटनेसेस असतात. बरोबर? आणि त्या चौघांचंही एकमत जर असेल, तरच गोष्टी पुढे जातात. ठीक आहे? राइट, राइट. तर आता इमॅजिन करा, की अमितनी अथर्वला हे गहू दिले किंवा ही ट्रान्झॅक्शन केली. हे अमितनी सगळ्यात किंवा अमित आणि अथर्वनी सगळ्या जगाला ओरडून सांगितलं, की अमित आता मला गहू देतोय. आणि मी पण सांगितलं, की हो, मी अथर्वला गहू देतोय. आणि अशी एक जनताच आपल्यासमोर उभी आहे.
आणि त्यांच्यातल्या कोणीही आपण सांगितलं, की कोणीही 3-4 लोकांनी किंवा 10 लोकांनी हे विटनेस म्हणून याच्यावरती सह्या करा. आम्हाला काही त्याची बघायची गरज नाही. ठीक आहे. आणि म्हणून त्या कोणीतरी रँडम कुठल्याही 10-15 लोकांनी, 20 लोकांनी त्याच्यावरती सही सही केली किंवा सांगितलं, की "हो, आम्ही बघितलं" म्हणून. ठीक आहे. हं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हे करू, तेव्हा आपल्याला माहिती नाहीये, की कोण ॲक्चुअली हे बघितलेलं आहे. त्यामुळे आपण कोणाला टॅम्पर करू शकत नाही. वी कॅनॉट टॅम्पर द एव्हिडन्स, वी कॅनॉट टॅम्पर विटनेसेस बिकॉज एव्हरीबडी नोज इट. एव्हरीबडी नोज इट. आणि त्यांनी राइट. ती साइन केली आहे. त्याच्यानंतर ते हे नाही म्हणू शकत, की "नाही, नाही, आम्ही बघितलंच नाही. नाही, नाही, आमचं चुकलं" वगैरे. असं त्याच्यात काही चुकीचं हे नाहीये. चुकीला माफी नाहीये ब्लॉकचेनमध्ये ॲक्चुअली. तर अशी एक तर हा सगळा गोषवारा बेसिकली आहे आणि हे सगळं जे ट्रान्झॅक्शन जे आहेत, की अमितनी अथर्वला हे दिलं, अथर्वने अमितला हे दिलं. हे सगळं ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन कधी झाली, काय झाली, कुठल्या ब्लॉकमध्ये झाली, कोणी-कोणी त्याच्यावरती किती लोकांनी कन्सेन्सस दिला, लेट्स से 200, 500, 1000, 3000, 10,000 किती लोकांनी कन्सेन्सस दिला. हे सगळं त्याच्यावरती त्या ब्लॉकचेन नावाचे जे इंजिन आहे त्याच्यावरती हे जातं आणि ते सगळं तिथेच राहतं. सो हं. उद्या समजा कोणी पैसे रेज केले किंवा कोणी पैसे खर्च केले, कोणी पैसे इन्व्हेस्ट केले, हे सगळंच्या सगळं त्या ब्लॉकचेनवरती येणार रेकॉर्ड. ऑब्व्हियसली कोणी केलं हे सगळं एन्क्रिप्टेड आहे त्याच्यामध्ये. पण काय झालं म्हणजे ऑडिट जे आहे, ते सगळं त्याच्यावरती तुम्हाला दिसेल. आणि हे कोणालाही दिसू शकतं. म्हणजे उद्या तू आणि मी सुद्धा ब्लॉकचेनचा फर्स्ट रेकॉर्ड म्हणजे पहिला जेनेसिस ब्लॉक म्हणतात त्याला. फर्स्ट ब्लॉक सुद्धा आपण बघू शकतो. 2008 साली जो पहिला ब्लॉग होता, तिथपासून सगळं ओके. आपण आज सुद्धा ते बघू शकतो. ठीक आहे. ओके. हं. सो म्हणूनच आणि हा म्हणजे बिटकॉइनचा ब्लॉग होता ॲक्चुअली जेनेसिस ब्लॉग आणि म्हणूनच हे सगळं बघू शकतो. म्हणूनच हे सगळ्यात जास्त सिक्युअर्ड आहे. राइट. हो. असं मला माहिती नाही तुम्हाला आलं का लक्षात म्हणजे किंवा तुम्हाला थोडी तरी कल्पना आली का? नक्की, नक्की. अरे, तू एकदम प्रॉपर म्हणजे व्हिज्युअल्सनी व्हिज्युअल्स क्रिएट करून तू एक्सप्लेन केलं. त्याच्यामुळे खूप कमाल व्यवस्थित कळलं, की एक्झॅक्टली काय होतं आणि केवढं सिक्युअर्ड गोष्ट आहे ही. आणि मला असं वाटतं, की जिथे आपण बोललो, की गहू, तांदूळ किंवा अजून काही गोष्टी असतील, हं. तर त्या आजच्या काळामधल्या झाल्यात क्रिप्टोकरन्सीज. म्हणजे बिटकॉइन असेल, इथेरियम असेल, डॉजकॉइन असेल वगैरे ह्या. ओके. म्हणजे हं. मी राइट मी बरोबर बोलतोय? हां, तू बोल, तू बोल. नाही ॲक्चुअली सी ओके. आपण एक एक गोष्ट आपण आता आपण आधीच क्लिअर करायला पाहिजे होती एकदम. पण आपण एक गोष्ट एकदम क्लिअर करून टाकूयात आपल्या या पूर्ण डिस्कशनमध्ये. काय आपलं 1 तास, 1.5 तास, 2 तास जे काही डिस्कशन असेल ते, की ह्या हं. 2 पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा आपण ब्लॉकचेनबद्दल बोलूयात ना, तेव्हा आपसूक आपण क्रिप्टोबद्दल बोलायला लागेल आपल्याला. कारण क्रिप्टो हां. इज काय म्हणू त्याला क्रिप्टोकरन्सी ही फर्स्ट पी-ओ-सी आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीची, की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वर्क्स ह्याच्यासाठी जे काही प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट लागतं ना, राइट, प्रूफ राइट, ऑफ राइट. कॉन्सेप्ट जे लागतं, की बाबा ब्लॉकचेन वर्क होते का? तर होते. तर कशी? तर क्रिप्टोकरन्सी बघा, ही कशी वर्क होते तसं. तर हं, क्रिप्टो इज जस्ट अ पार्ट ऑफ द होल ब्लॉकचेन. हं, क्रिप्टो ब्लॉकचेनचं एक यूज केस आहे क्रिप्टो ही. हं, हं. ब्लॉकचेन मधल्या एका फायनान्स डोमेनमध्ये एकच डोमेन आहे ना फायनान्स हा जगातला. तर राइट. त्या हो. फायनान्स डोमेन मधला एक पार्ट आहे क्रिप्टोकरन्सी. खूप छोटासा पार्ट आहे. ब्लॉकचेन ही खूप मोठी कॉन्सेप्ट आहे किंवा ब्लॉकचेनमध्ये भरपूर गोष्टी येतात. इट इज नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी क्रिप्टो यायलाच पाहिजे ब्लॉकचेन असेल तर. असं काही गरज राइट. नाहीये त्याची किंवा प्रत्येक वेळी बार्टर जे आहे ते करन्सीनीच व्हायला पाहिजे ह्याची पण काही गरज नाहीये अजिबात. बार्टर कशाचंही होऊ शकतं. बार्टर कपडे हं. पण आपण एकमेकांना एक्सचेंज करू शकतो. आपण बरोबर. एकमेकांचं काय व्हॉटएव्हर एक्स-वाय-झेड गाड्या एक्सचेंज करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये करन्सी आलीच असं काही नाहीये. तर त्यामुळे हो. पण अंडरस्टँडिंगसाठी आता काय होतंय, की इतकं हे क्लोजली कपल्ड झालंय ना क्रिप्टो आणि ब्लॉकचेन त्यामुळे आय अंडरस्टँड की खूप हे आहे. पण एक एक मात्र लक्षात ठेवूयात सगळ्यांनी जरी क्रिप्टोचा आणि ब्लॉकचेनचा उल्लेख आला आणि जो येईलच आपल्या डिस्कशनमध्ये, तरी सुद्धा या हं. 2 वेगळ्या गोष्टी आहेत. क्रिप्टो इज अ सबसेट ऑफ द होल ब्लॉकचेन. त्यामुळे ब्लॉकचेनमध्ये खूप वेगवेगळ्या ॲज अ टेक्नॉलॉजी म्हणून खूप त्याचे वेगवेगळे ॲडव्हांटेजेस आहेत. खूप जास्ती त्याच्यामध्ये गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. हां, सॉरी राइट. तू बोल. सॉरी, सॉरी. नाही, नाही, नाही. बोल, बोल. नाही, नाही. बोल, बोल. तू काय विचारत होतास? सॉरी, सॉरी. नाही, मी तेच म्हणत होतो, की मला तेच असं वाटलं, की क्रिप्टोकरन्सी म्हणजे मग आपले ते गहू, तांदूळ वगैरे आहेत.
मग ते ठीक आहे, आपण मे बी असं इमॅजिन एक करूयात की यूज केस. आपले गहू तांदूळ आहेत ते. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. इट्स ओके. दॅट इज वन ऑफ द यूज केस ना. मग काय हरकत आहे इमॅजिन करायला? करूयात. चालेल. सो त्याच्यामुळे आणि हे काय म्हणतात विटनेस म्हणून अख्खं जग आहे हं, बघण्यासाठी, की कोणी बरोबर. कोणाला किती बिटकॉइन्स पाठवले किंवा इथेरियम झालं, कोणी कुठे इन्व्हेस्ट केले, या सगळ्या गोष्टी. बरोबर. त्याच्यामुळे इथे ना कुठली एक गव्हर्नमेंट किंवा कुठली एक कुठला एक माणूस किंवा एक एंटिटी बॉडी वगैरे याला बरोबर. रिस्पॉन्सिबल नाहीये, की आता डिमॉनिटायझेशन होणार आहे किंवा आता 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 आपण चेंजेस करणार आहेत किंवा आता बिटकॉइनची एवढी व्हॅल्यू नाही राहणार किंवा काही हं, व्हॉटएव्हर. हं, हं, कुठली हं, हं. एक बॉडी त्याला काय म्हणतात चेंज नाही करू शकत. हं, हं, हं. पण ऑन दी अदर हँड ही गोष्ट पण होतीये, की अ, काही काही जण म्हणजे काही काही नाही एकच जण आहे. तो एवढे इन्व्हेस्टमेंट करतोय, की त्याच्यामुळे सगळं अख्खं जगच पालटून जातंय. त्यामुळे म्हणजे लोकं एकाच डायरेक्शननी हे करतात, की इलॉन मस्क हं. असेल समजा आपण त्याच्याविषयी बोलतोय, तर त्याने आता 200 मिलियन डॉलर्स इन्व्हेस्ट केले, तर सगळेजण तिथेच इन्व्हेस्टमेंट करतायत. तर त्याच्यामुळे पण त्याच्यामध्ये चेंजेस होतात. म्हणजे जे आपण म्हणतोय, की ही डिसेंट्रलाइज्ड सिस्टम आहे. एक हं, हं. कोणीतरी याला गव्हर्न नाही करू शकत. हं, हं, पण हं, हं. ते पण होतंय असं वाटतं का? की म्हणजे या गोष्टींनी? ओके. आता ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत बोलण्यासारखं. आपण ब्लॉकचेनच्या ह्याच्यामध्ये थोडंसं डिसेंट्रलायझेशन बद्दल बोलूयात पटकन. हं, डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? तर आपलं अख्खं आयुष्य गेलं सेंट्रलाइज्ड गोष्टी शिकण्यामध्ये. म्हणजे आपण जे काही शिकलो, जगलो, झोपलो, जे खाल्लं, प्यायलं ते सगळं सेंट्रलाइज पद्धतीने आपण केलेलं आहे. आत्तापर्यंतचं पूर्ण आयुष्य हे आपलं सेंट्रलाइज पद्धतीने. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेंट्रलाइज अँड डिसेंट्रलाइज? सेंट्रलाइज म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल लेट्स से कोणीतरी अगेन कोणीतरी गव्हर्न करतं काहीतरी. एक्झाम्पल घेऊयात की परत एकदा करन्सी समजा. करन्सी ही गव्हर्न केलेली असते. कोणीतरी सांगतं की बाबा हे याची व्हॅल्यू आज ही आहे. तर ती हं. व्हॅल्यू ती आहे आज. बरोबर? तर त्यामुळे हे झालं फायनान्स मधलं. आता आयटी मधलं घेतलं तर सेंट्रलाइज आपल्याकडे क्लायंट सर्व्हर सिस्टम असते. बरोबर? सो क्लायंट टू क्लायंट टॉकिंग होऊ शकत नाही अनलेस देअर इज अ सर्व्हर. बरोबर? हं, हं. काहीतरी पाहिजे ना मध्ये मीडियम पाहिजे काहीतरी, की बरोबर, आपण बरोबर. समजा आता Googleवरती मला काहीतरी सर्च करायचं तर Googleच्या सर्व्हरवर जाणार ते आणि मग तिथून रिस्पॉन्स येणार. बरोबर? मग जो रिस्पॉन्स येतो ते Googleच्या अल्गोरिदम ठरवतं, की मी याला कुठलं म्हणजे याचा प्रिसिडन्स कसा ठेवायचा त्या रिस्पॉन्सेसचा. बरोबर? म्हणजे थोडक्यात काय तर Google इज अ सेंट्रलाइज्ड रिपॉझिटरी फॉर युअर सर्च इन युअर लाईफ. बरोबर. बरोबर? हं, म्हणजे Googleकडे आज ही पॉवर आहे ॲक्चुअली म्हणजे Google हे करतं का नाही हा वेगळा मुद्दा आहे बाय द वे. कोणी असं चुकीच्या पद्धतीने घेऊ नका. पण Googleकडे आज ही पॉवर आहे, की दे कॅन ॲक्चुअली शेअर द रिझल्ट्स व्हिच दे वांट टू शेअर हं. अगेन्स्ट युअर सर्च. बरोबर? त्यांच्याकडे पॉवर नक्की. आहे. कारण तुम्ही Google.com वर तुम्ही जगामध्ये असं ओरडून विचारत नाहीये, की काय आहे असं सगळा मॉब उभा आहे आणि तुम्ही असं ओरडून विचारत नाही, की ह्याचं काय सर्च रिझल्ट आहेत आणि मग हं, प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. असं नाही. तुम्ही Googleला विचारता आणि Google तुम्हाला दाखवतं, की हे असं-असं आहे बाबा. ठीक आहे. म्हणजे Google हॅज दॅट पॉवर. वेदर दे यूज इट ऑर नॉट दॅट इज अ डिफरंट थिंग ऑलटुगेदर. त्याच्याबद्दल बोलायला हं, नको कारण तो माझा एक्सपर्टीज नाही आणि मला त्याच्याबद्दल बोलायचं पण नाही अजिबात. पण हं, वी ऑल हॅव अग्रीड की वी विल गो टू Google and we will search for this terminology आणि whatever Google says we agree on that. ठीक आहे? की ठीक आहे बाबा हे म्हणतायत ना ह्या सर्चचा हा रिझल्ट आहे, तर हा रिझल्ट आहे. बिकॉज इट्स अ प्रूव्हन थिंग. ठीक आहे? हं, उद्या, उद्या समजा असं धरूयात आपण. उद्या समजा Googleचं डोकं फिरलं आणि Googleनी फक्त असेच गोष्टी दाखवायला सुरुवात केली, की ज्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊयात आपण खूप एक्झाम्पल घेतोय. उद्या Google मधले कोणी जर हे ऐकत असतील, माझे मित्र आहेच आहेत भरपूर, तर त्यांनी कृपया चुकीच्या पद्धतीने घेऊ नका. तर कुठलंही एक्झाम्पल घेऊयात, की एखादं सर्च इंजिन, Google नाव नको घ्यायला आपण. एखादं सर्च इंजिनने असं ठरवलं, की नाही बाबा मी फक्त एवढेच रिझल्ट दाखवणार याला किंवा या पर्टिक्युलर व्यक्तीला, या पर्टिक्युलर एजच्या, या पर्टिक्युलर लोकेशनच्या, या पर्टिक्युलर जेंडरच्या व्यक्तीला मी फक्त हेच रिझल्ट दाखवणार आणि ह्या पद्धतीनेच रिझल्ट दाखवणार. असं जर ठरलं, तर नाव somebody is driving you. Somebody is हं. not just influencing you, they are driving your life. And that is not acceptable because it's a centralized way of living life. ठीक है? बरोबर? म्हणजे ये तो जाती हो गई ना.
बरोबर. म्हणजे हं. हे म्हणजे कसं झालं, हे मी म्हणेन तीच पूर्व दिशा. म्हणजे माझ्याकडे राइट. बॅट आहे, तर माझीच बॅटिंग असणार. माझी बॅटिंग झाली की मी घरी जाणार, कारण बॅट माझी आहे. बरोबर. असं बरोबर. नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत, की दिस इज नॉट अ फेअर प्ले ॲक्चुअली. आणि जसं-जसं हळू असं व्हायला लागलं, लोकांना वाटतंय की नाही सेंट्रलाइज काय असतं, की जिथे रेबेल तर थॉट प्रत्येकामध्ये असतो, कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये, बरोबर. म्हणजे राइट फ्रॉम चाइल्डहूड आपल्याकडे रेबेल थॉट्स असतात. वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या ह्यांनी हे असतात. रेबेलियन थॉट्स येतात आपल्याला. तर हाही एक रेबेलियन थॉट आहे, की नाही आम्हाला सेंट्रलाइज पद्धती मान्य नाहीये. आम्हाला डिसेंट्रलाइज पद्धतीने काम करायचंय. म्हणजे एक्झाम्पल घेऊयात, की एखाद्या घरामध्ये एक्झाम्पल घेऊ, की वडील म्हणतात तीच पूर्व दिशा किंवा त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरं एक एक्झाम्पल घेऊयात, की आपण नाही तिथे आई, वडील आणि मुलं हे सगळेजण मिळून डिसाईड करतात, की नाही बाबा काय व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे आणि मग ते सगळे कन्सेन्सस घेतात एकमेकांचा आणि हे असं व्हायला पाहिजे का? मग त्याच्यामध्ये मेजॉरिटी लोकं म्हणतात, की नाही हे असं व्हायला पाहिजे. मग ते तसं करतात. तिसरं हं. एक्झाम्पल घेऊयात, की ज्याच्यामध्ये आता वडील झाले, आता आई म्हणते तीच पूर्व दिशा, की हे असं-असं झालं तर ते तसंच व्हायला पाहिजे. या सगळ्यामध्ये रेबेलियन थॉट्स जर आपण हे केले, तर कदाचित काही लोकांना असं वाटेल, की नाही वडील म्हणतात ते मला मान्य आहे. काही लोकं म्हणतील नाही आई म्हणते ते मला मान्य आहे. काही लोकं म्हणतील नाही हे डिसेंट्रलाइज पद्धतीने ते चाललंय. कारण आई-वडील म्हणतात ते मान्य म्हणजे सेंट्रलाइज पद्धतीने काम चालू झालं, बरोबर? इतर लोकांना ते ॲग्री करायला लागलं कंपल्सरी इव्हन इफ दे डोंट ॲग्री बरोबर, तरी सुद्धा ते ॲग्री करायला लागलं. पण मग समजा त्यांचं असं म्हणणं आहे, की नाही बाबा, मला हे डिसेंट्रलाइज पद्धतीने काम करायचं. तर त्यांच्यासाठी ते हं. म्हणजे असं काही त्याच्यात हे नाही सेंट्रलाइज वाईट चांगला हा मुद्दा नाहीये. पण सेंट्रलाइजमध्ये ही भीती नक्की आहे, की पॉवर गेट्स अक्युम्युलेटेड इन समवन्स हँड ऑर सम ऑर्गनायझेशन, सम ग्रुप, सम एंटिटी, सम हं. गव्हर्नमेंट ब्ला, ब्ला, ब्ला व्हॉटएव्हर. व्हॉटएव्हर इस दॅट हं. एंटिटी किंवा पर्सन. तर त्यांच्याकडे सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर होतं आणि देन थिंग्स बिकम रस्टी थोड्याशा. ठीक आहे. हं. तर हे सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन त्यांना याच्यामध्ये म्हणजे एकदम अथर्व म्हणून गेला, की डिसेंट्रलाइज पद्धतीने काम होतं. तर डिसेंट्रलायझेशन म्हणजे हे आहे, की सगळ्यांचा कन्सेन्सस आणि म्हणूनच सगळ्यांना मान्य. एक्झाम्पल, की देवळाच्या बाहेर चपला काढायच्या. हे सर्वानुमते आहे ना, तर ते सर्वानुमते आहे. म्हणजे त्याच्यात काही देअर इस नो चॅलेंज याच्यावर. अनलेस समबडी चॅलेंजेस दॅट आणि समबडी गिव्हज कन्सेन्सस टू दॅट चॅलेंज, की आय अग्री, की देवळाच्या बाहेर चपला नाही काढायच्या. ठीक आहे. हं. बरोबर? बरोबर. तर आता आपण जाऊयात ह्या दुसऱ्या टॉपिककडे, की ज्याच्यामध्ये तू म्हणलास, की इलॉन मस्क भरपूर लोकं बोलतात काय $1.5 बिलियन त्यांनी इन्व्हेस्ट केले आणि ते दिसतायत आपल्याला. बिटकॉइनमध्ये राइट. त्यांनी म्हणजे किंवा क्रिप्टोमध्ये कुठलेही इन्व्हेस्ट केले. ते आपल्याला दिसू शकतायत. कारण म्हणजे तो खोटं नाही बोलत आहे. कारण तो बोलूच शकत नाही. कारण आज सगळ्यात जो जे तो बोलतोय ते सगळं आज दिसतंय समोर. आणि त्यांनी किती पैसे काढले, त्याच्यावरती त्याला $400 मिलियन प्रॉफिट झाला. मग त्यांनी ते विथड्रॉ केले का नाही, हे सगळं दिसतंय आपल्याला. आणि या सगळ्यासाठी लोकं खूप याच्यावरती डोळा ठेवून आहेत. लोकं त्याचं Twitter फॉलो करतात फक्त याच्यासाठीच, की तो काय बोलतो त्यानुसार मार्केट ड्राईव्ह होतं वगैरे, वगैरे. आता मुद्दा असा आहे, की ट्रेडिंग हा एक वेगळा मुद्दा आहे. क्रिप्टोचं ट्रेडिंग हा एक खूप वेगळा मुद्दा आहे किंवा क्रिप्टोचं व्हॅल्युएशन हा पण एक खूप वेगळा मुद्दा आहे. एखाद्या क्रिप्टोकरन्सीला व्हॅल्युएशन काय येतं, तर आपल्याला थोडंसं आपण गोल्डचं एक्झाम्पल घेऊयात, की सोन्याला किंमत काय आहे किंवा प्लॅटिनमला किंमत काय आहे किंवा प्लॅटिनमला सोन्यापेक्षा जास्त किंमत काय आहे, बरोबर? उद्या समजा सगळ्या जगातल्या बायकांनी असं ठरवलं, की गोल्डचे दागिने घालायचे नाही. बरोबर. आम्ही उद्यापासून फक्त लोखंडाचे दागिने घालणार. हं. असं जर ठरवलं आणि त्यात तशा पद्धतीने वागल्या सगळ्या, तर गोल्डला काय किंमत राहिली? काहीच नाही. काहीच नाही. कारण गोल्डला किंमत का आहे? कारण गोल्डचे ऑर्नामेंट्स बनतात आणि ते ऑर्नामेंट्स आज लोकं वापरतात. आणि लोकांनी हे बरोबर. ॲग्री केलेलं आहे, की आम्हाला गोल्डचे ऑर्नामेंट्स, गोल्ड हे लकाकतं, चकाकतं, आम्हाला ते खूप छान वाटतं म्हणून. पण उद्या त्यांना असं वाटलं, सगळ्यांनी असं ठरवलं, सगळ्यांनी परत एकदा कन्सेन्सस सगळ्यांनी असं ठरवलं, की नाही. तर मग लोखंडाला किंमत येईल का? 100% लोखंडाला किंमत येईल. आता ₹10 किंमत असेल, तर लोखंडाची किंमत ₹1000 होऊ शकते. बरोबर? बरोबर. सेम विथ द प्लॅटिनम ॲज वेल. प्लॅटिनम सुद्धा असं ठरवलं, की नाही प्लॅटिनमचे दागिने मी नाही घालणार, प्लॅटिनमचे रिंग मी नाही घालणार. आणि प्लॅटिनमला काही 0 किंमत आहे. मग प्लॅटिनम काय आहे? काही नाही. इट्स जस्ट अ मटेरियल. त्याला मटेरियल. किंमत काय आहे? अनलेस यू क्रिएट अ बिझनेस केस आउट ऑफ इट, तरच त्याला किंमत आहे.
बरोबर. कुठल्याही गोष्टीला Correct. किंमत का आहे, तर त्याची बिझनेस केस आहे. त्याच्यात कुठेतरी बिझनेस व्हॅल्यू आहे. त्याच्यात कुठेतरी ट्रान्झॅक्शन होत आहेत. त्या कुठेतरी कोणतरी ॲग्री करते, म्हणून त्याला आज किंमत आहे. तसंच सेम फॉर एक्झाम्पल लेट्स से बिटकॉइन जेव्हा 2008, 2000 ते 2012-13 पर्यंत नोबडी वॉज ॲग्रीइंग की वी आर गोइंग टू ॲक्सेप्ट बिटकॉइन ॲज अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बरोबर. स्लोली थिंग्स गॉट चेंज्ड आणि हळू-हळू लोकांनी असं ॲक्सेप्ट करायला लागले, की जसं की तो दुबई गव्हर्नमेंट आहे. मी आजच सकाळी एकाशी बोलत होतो. तर तो म्हणला, की "माझा विश्वास नाही आहे क्रिप्टोवरती." तर मी म्हटलं, "का हं. बाबा?" तर तो म्हणला, की "कारण कुठलंच गव्हर्नमेंट त्याला ॲक्सेप्ट करत नाहीये." तर मी म्हणलं, की "म्हणजे तुला चुकीची माहिती आहे. म्हणजे अज्ञानात सुख असतं, तर तू सुखी असशील तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुझ्या अज्ञानात सुख आहे असं जर तुला वाटत असेल, तर तू अज्ञानीच राहा मित्रा. पण काय आहे, की असं तू छातीठोकपणे चुकीचं आणि खोटं सांगू नकोस, की बाबा कुठलंच गव्हर्नमेंट त्याला हे करत नाहीये. कुठल्या-कुठल्या गव्हर्नमेंटमध्ये आहे तसं, की त्यांनी नाही अजून ॲक्सेप्ट केलेलं. कदाचित ते अजून इव्हॅल्युएट करत असतील किंवा त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे टाईम इन्व्हेस्ट करायला कदाचित आता टाईम नसेल. काही असू शकतं. पण आपल्या समोर आज केसेस आहेत, की फॉर एक्झाम्पल दुबईसारख्या ठिकाणी तुम्ही रिअल इस्टेट बाय करू शकता. डायरेक्ट बिटकॉइन किंवा कुठलीही क्रिप्टोकरन्सी त्यांनी 5-6 दिल्यात त्याच्यामध्ये. रिअल इस्टेट बाय करू शकता, तुम्ही शॉप बाय करू शकता, तुम्ही कार खरेदी करू शकता. आता कोणी म्हणेल, की दुबई तर काय भंगारच आहे. म्हणजे दुबईचं काय सांगतो, दुबई तसंही फ्रॉडच आहे. असं जे म्हणून ज्यांना असं वाटतंय, तर त्यांनी मग कुठल्याही वेस्टर्न युरोपियन कंट्रीचं एक्झाम्पल घ्यावं किंवा आता मी आहे आयर्लंडमध्ये तिथलं एक्झाम्पल घ्यावं. आयर्लंडमध्ये तर क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग आणि क्रिप्टोकरन्सीसाठी प्रॉपर कॅपिटल गेन टॅक्स वगैरे सगळं सांगितलंय, की ह्याला तुम्हाला एवढा-एवढा टॅक्स पडेल आणि असं-असं. म्हणजे त्यांनी कुठेतरी याचा अभ्यास केलाय आणि कुठेतरी त्यांनी ॲग्री केलेलं आहे, की पीपल कॅन यूज धिस. ठीक आहे. तर म्हणून आता जसं-जसं हळू त्याला बिझनेस केस यायला लागली, तशी-तशी त्याची व्हॅल्यू वाढली. बरोबर. हं. आता तुम्ही म्हणाल, की आता डॉजी कॉइनचं एक्झाम्पल घेऊयात आपण. सिंपल एकदम. आता जो सगळ्यात हॉट टॉपिक आहे जगात तो हॉट. क्रिप्टोमधला. तर डॉजी कॉइन. तर डॉजी कॉइनला आधी काय व्हॅल्यू होती, तर कधी 2014 पासून चाललाय तो, बरोबर. त्याला आधी काय व्हॅल्यू होती 0. बरोबर. कारण त्याला काही काही व्हॅल्यू काय येते, तर सप्लाय नुसतं इम्पोर्टंट नाहीये, डिमांड पण इम्पोर्टंट आहे. सो डिमांड आणि सप्लायचा हा खेळ आहे, बरोबर. गोल्डला व्हॅल्यू काय आहे, कारण डिमांड आणि सप्लाय. ठीक आहे. आता डॉजी कॉइन जर इलॉन मस्क सारखा माणूस म्हणाला, की "नाही बाबा, माझी टेस्ला जी आहे, तर ती टेस्ला तुम्ही फक्त डॉजी कॉइन दिलेत तरच तुम्ही घेऊ शकता. मी दुसरी कुठलीही क्रिप्टोकरन्सी ॲक्सेप्ट करणार नाही." तर त्यांनी काय केलंय म्हणजे, की डॉजी कॉइनचा यूज करून त्यांनी त्याची बिझनेस केस क्रिएट केली. व्हेरी स्ट्राँग बिझनेस केस. कारण तुम्ही टेस्ला खरेदी करू शकता डॉजी कॉइन देऊन. अजून काय पाहिजे तुम्हाला? ठीक आहे. आणि म्हणून ती प्राइस ड्राईव्ह होते. ठीक आहे. बरोबर. हं. आता आता तुम्ही म्हणाल, की हे तर म्हणजे सेंट्रलाइज झालं सगळं. तर ठीक आहे ना, झालं ना. पण सेंट्रलाइज हे तेवढ्या काळापुरतं झालं. फॉर दॅट पर्टिक्युलर पिरियड ते 2 महिने, 4 महिने, 6 महिने तेवढ्यापुरतंच झालं ते. यांनी असं नाही होऊ शकत, की ह्याच्यामुळे पूर्ण गोष्टच चेंज झाली किंवा पूर्ण गोष्टच उद्या फिरली किंवा त्याची व्हॅल्युएशन वाढलं आणि म्हणून कोणाला तरीच फायदा झाला आणि इतरांना झालाच नाही अजिबात. हं. बरोबर. असं असं आपण छातीठोकपणे आत्ता सांगू नाही शकत. कारण अदरवाईज पण तुम्ही 50,000 नी बाय करूच शकत होतात की मग. €50,000 तुम्ही दिलेत किंवा €60,000 दिलेत, तर तुम्ही Tesla बाय करू शकत होतात की मग. मग तुम्हाला क्रिप्टोमध्ये बाय करायची दॅट इज युअर चॉईस. दॅट इज युअर चॉईस. आणि आज आज एक्झाम्पल घेऊ आपण, की समजा डॉजी कॉइनची प्राइस अशीच वाढत राहिली, जे की नाही होणार. असं कसं होईल? असं नसतं होत. म्हणजे जगात असं एखाद्या गोष्टीची हे बघ कसं आहे ज्यांना असं वाटतं ना, की इलॉन मस्क इज ड्रायव्हिंग द काय व्हॉटएव्हर द होल मार्केट वगैरे. तर ते एक तर फोमोमध्ये आहेत. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. बरोबर? ते मूर्ख आहेत. बरोबर. म्हणजे ज्यांना असं वाटतं ना, ते मूर्ख आहेत. ठीक आहे. म्हणजे त्यांना काहीच अंदाज नाहीये शेअर म्हणजे किंवा ट्रेडिंग हे काय चालतं आणि कसं चालतं ह्याचा. त्यामुळे आपला मुद्दा हा नाहीच आहे, की इलॉन मस्क प्राइस ड्राईव्ह करतोय का नाही. बरोबर? कारण हं. डॉजी कॉइन ही 9,140 करन्सीज ज्या आहेत, त्यातली एक करन्सी आहे. बरोबर? डॉजी कॉइन ही. तर इतरही 9,139 करन्सीज आहेत की क्रिप्टोमध्ये. त्यांच्या पण यूज केसेस आहेत की भरपूर साऱ्या. त्यांचं रिपल सारखी एक खूप उत्तम हे आहे, कन्सेप्ट आहे. की ती पण आहे की इथेरियम सारखं उत्तम एक चेन आहे, ती पण आहेच की. तर अशा भरपूर
तर मगाशी मी हे सांगत होतो, की इलॉन मस्क तर काय एखादी गोष्ट आता समजा तुम्ही एव्हरेस्ट वरती निघालात, एव्हरेस्ट चढाई करायला. हम्म. तर एव्हरेस्टच्या पीकला तुम्ही पोहोचलात. हं. मग पुढे काय? तिथे तुम्हाला कोण असा इंद्र येऊन वर शिडी देणार आहे का, की तुम्ही अजून वर जाऊ शकता, अजून वर जाऊ शकता? असं नाही होत अजिबात. असं नाही होत. देअर इज अ crest, there is a trough as well. Again, there will be a crest. Again, there will be a trough. It is all about wave, sine wave. जर जो वर आहे तो खाली जाणारच, असं नाही होत अजिबात काही. असं कधीच होत नाही. आणि तुम्ही आता डॉजीकॉइन मध्ये पण बघाल, ते सुद्धा असंच आहे. मग तुम्ही म्हणाल की नाही, पण मग तो म्हणाला की आता उद्यापासून टेस्ला क्रिप्टो मनी बाय करू शकत नाही म्हणून पडला. असं नसतं, असं नसतं. एवढं एवढं साधं, एवढं सोपं असं जर सगळं असतं, तर मग काय राहिलं असतं आयुष्यात? असं नसतं अजिबात काही. आणि डॉजीकॉइन मध्ये अडकून राहू नका, इलॉन मस्क मध्ये अडकून राहू नका, क्रिप्टोमध्ये पण अडकून राहू नका. अडका कशामध्ये किंवा इन्व्हेस्ट तुमचा टाइम कशात करा. टू अंडरस्टँड ब्लॉकचेन, टू अंडरस्टँड द ऍप्लिकेशन. आयओटी नावाची एक खूप मोठी कॉन्सेप्ट आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याच्यामध्ये ब्लॉकचेनचा यूज कसा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अडका, त्याच्यामध्ये तुमचा टाइम इन्व्हेस्ट करा. जास्ती पैसा त्याच्यामध्ये आहे, ट्रेडिंग पेक्षा जास्ती पैसा त्याच्यामध्ये आहे. हे पण मी तुम्हाला सांगतो माझ्या स्वतःच्या अनुभवावरून. माझा स्वतःचा अनुभव खूप मोठा नसला तरी सुद्धा जेवढा मला अनुभव आहे त्याच्यावरून मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो. यू कम अप विथ अन ऍप्लिकेशन, यू विल अर्न हेल लॉट ऑफ मनी दॅन ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग. आणि हे एकदम छाटछूट आहेत सगळ्या गोष्टी. छोटी गोष्ट आहे एकदम. तुम्ही ऍप्लिकेशन क्रिएट करा, तुम्ही कॉन्सेप्ट क्रिएट करा, तुम्ही प्रॉडक्ट क्रिएट करा अराउंड द ब्लॉकचेन अँड यू विल विन द होल वर्ल्ड. जर त्याच्यामध्ये तेवढं ऑब्व्हियसली पोटेन्शियल असेल तर. आणि 100% आता इंडियामध्ये तर भरपूर लोकांमध्ये पोटेन्शियल आहे. खूप लोक क्युरियस आहेत. पण माझं नेहमीच असं म्हणणं आहे की आपल्याला नेहमीच सगळं सेकंड हँड मिळतं इंडियामध्ये. म्हणजे हम्म. 4Gचे टॉवर इकडे खराब झाले की ते आपल्यापर्यंत येतात. 5G इकडे हे झालं की इकडे आपल्याकडे येतं. तर तसं नाहीये. क्रिप्टोमुळे आपल्याला एक चान्स मिळाला की वी कॅन ऍक्च्युली रन विथ द वर्ल्ड. म्हणजे आपल्याला तिथं कुठेही सेकंड, थर्ड म्हणजे कंट्री असं नाहीये. तिसरी दुनिया किंवा दुसरी दुनिया हा मुद्दा नाहीये. डेव्हलप किंवा अंडर डेव्हलप कंट्री हा पण मुद्दा नाहीये. वी कॅन ऑल गो टुगेदर अँड वी कॅन ऑल टुगेदर विन द वर्ल्ड. त्यामुळे ब्लॉकचेन इज ओपन टू ऑल. त्यामुळे हा सगळ्यांना याचा ऍडव्हान्टेज आहे आणि तो आपण घेतला पाहिजे ऍज अ टेक्नॉलॉजी म्हणून. अगेन, डोंट गेट मी रॉंग, आय एम नॉट गेटिंग इन टू क्रिप्टो. आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इलॉन मस्क म्हणजे ह्याच्यानंतर, कारण वी हॅड इनफ अबाउट हिम बिकॉज ही इज नॉट अ टॉपिक. ही इज नॉट अ टॉपिक. म्हणजे ठीक आहे, नक्कीच, नक्कीच. काय जे काय. आणि ही इज अन एक्सलंट टेकी, म्हणजे तो मुद्दाच नाही अजिबात. पण ऍज फार एज क्रिप्टो अँड ही इज कन्सर्न, आपण कशाला एवढा हे करायचं? आपण त्याच्यापेक्षा फोकस आपल्या टेक्नॉलॉजीवरती ठेवूयात, ज्याचा जास्ती फायदा आपल्याला. बरोबर. कारण उद्या क्रिप्टोमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर प्रॉफिट झाला तसं लॉसही होणार आहे. कारण लॉस बद्दल लोक बरोबर. बोलत नाहीत, म्हणून सगळ्यांना वाटतं की अरे प्रॉफिटच झाला. बरोबर. तर एवढा हा सगळा त्याच्यावरचा. नाही, नक्कीच. आणि मेन म्हणजे मुद्दाच हा होता की क्रिप्टो बद्दल बोलण्याचा आणि ब्लॉकचेन बद्दल बोलण्याचा, की आपल्या इथे अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये पण ही गोष्ट पोचली पाहिजे, की नक्की आपलं फ्युचर मध्ये आपण कसे जाणार बरोबर, आहोत आणि बरोबर, फ्युचरमध्ये काय होणार आहे, बरोबर. ज्याचा की त्यांना सुद्धा ते आत्ता फायदा करून घेऊ शकतात. त्याचमुळे मराठीमध्ये पण हे करण्याची इच्छा होती, की अच्छा ब्लॉकचेन व्यवस्थित कळलं पाहिजे. कारण की इथे आत्तापर्यंत आपली करन्सी कशी आली आहे, की आपण गव्हर्नमेंटवरती ट्रस्ट करतो, की ठीक हम्म, आहे ते करन्सी जे करतील ते आपण हम्म, मान्य करतो. हम्म. तसं इथे ब्लॉकचेन काय लोकांना माहित नाही. ट्रस्ट कसा ठेवणार, की काय हे सगळं इंटरनेटवरती असं कसं? तर आता ह्या पॉडकास्ट थ्रू होप सो सगळ्यांना कळेल, की नक्की ब्लॉकचेन काय आहे, कसं गोष्टी वर्क होतात बरोबर, आणि त्याच्यावरती कोणीच असा राज्य करू शकत नाही त्या गोष्टीवरती. ती बरोबर. सगळ्यांची गोष्ट आहे म्हणजे ती तुम्ही आणि सगळे. इमॅजिन करा, तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवलेत आणि त्या बँकेने मगाच 1,00,000 रुपयाचं एक्झाम्पल घेऊयात आपण. तर 1,00,000 रुपये जे हं. तुम्ही इन्व्हेस्ट केलेत ना, तर ते 1,00,000 रुपये बँकेनी तुम्ही त्यांच्याकडे पाठवलेत, हे ब्लॉकचेन वरती आलं. त्या बँकेनी त्याचे 10,000 करून 10 वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं, हेही ब्लॉकचेन वरती आलं. त्याच्यातून त्यांनी विड्रॉ किती केले, हेही ब्लॉकचेन वरती आलं. आणि हे सगळं तुम्हाला पण दिसतंय, बँकेला पण दिसतंय, नवीन ज्याला अकाउंट काढायचे त्यालाही दिसतंय, ज्याचं अकाउंट नाहीये त्या बँकेत त्यालाही दिसतंय. बरोबर?
हे नंबर्स दिसा अगेन, म्हणजे तुम्ही म्हणाल अरे मग हे सिक्युअर्ड नाही का? नाही, नाही. इट इज ऑल क्रिप्टिक. म्हणजे क्रिप्टो ह्यात वर्डच त्याच्यामध्ये आहे. इट इज ऑल क्रिप्टोग्राफी आणि एसएचए 512 म्हणजे 512, एसएचए 256, एसएचए 512 हे सगळे अल्गोरिदम्स, हे सगळे प्रोटोकॉल्स जे आहेत ते सगळे क्रिप्टोचे प्रोटोकॉल्स आहेत आणि इट इज ऑल इन्क्रिप्टेड. म्हणजे तुम्ही हे डिसाईड नाही करू शकत की हे कुठून, काय लोकेशन, कोणाकडून, कसं, हा मुद्दाच नाहीये. कोणाकडून आलं हा मुद्दाच नाहीये. कुठे इन्व्हेस्ट केला हाही मुद्दा नाही. पण इन्व्हेस्ट झालं हा मुद्दा आहे. इन्व्हेस्ट झालं हा मुद्दा आहे. ट्रान्झॅक्शन झाली हा मुद्दा आहे त्याचा. Right. सो आपण त्याच्यावरती फोकस करूयात. आपण त्याच्याबद्दल बोलूयात आणि जर उद्या एखाद्या बँकेला समजा त्याच्यातून नुकसान झालं, तर ते नुकसान ठीक आहे ना, नुकसान झालं इट्स ओके. हे ऍक्सेप्टेड आहे, हे ऍग्रीड अपॉन आहे की एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटला नुकसान झालं. ओके, ठीक आहे. पण ते तुम्ही त्या वेळी तसं तसं कन्व्हे करा लोकांना, एवढाच मुद्दा आहे. नाहीतर 25 वर्षांनी ती बँकच बुडते किंवा ती इन्स्टिट्यूशनच बुडते आणि मग लोकांना पूर्ण सफर करायला लागतं. कारण तुम्ही लोकांना अंधारात ठेवलंय. तर ते ब्लॅक टनेल जे मगाशी म्हणलं ना, की टनेलमध्ये मी पैसे टाकले वर्षाच्या सुरुवातीला. त्याच्यानंतर एक ब्लॅक टनेल आहे. म्हणजे मी वरून बरोबर. बघतोय ना, मला काहीच माहिती नाही आत काय चाललंय ते. डायरेक्ट मला एंडला कळतं, की अच्छा गेले, डुबले माझे पैसे. अरे बापरे! हम्म. हे एक्सेप्टेड नाहीये. एवढाच मुद्दा आहे याच्यामध्ये. आपण आता ब्लॉकचेन क्रिप्टोकरन्सी काय आहे याच्याबद्दल बोललो आणि याच्यामध्ये आपण जे काही बोललोय जे आपण ज्या कुठल्या क्रिप्टोकरन्सीची नाव घेतली, बिटकॉइन, इथेरियम, आपण असं बिलकुल सांगत नाहीये की तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करा वगैरे. तो तुमचा, म्हणजे जे ऐकतायत त्यांचा, तुमचा सगळ्यांचा तो पर्सनल प्रश्न आहे की तुम्हाला कशामध्ये इन्व्हेस्ट करायचंय. आम्ही इथे काही सजेस्ट करत नाही. पण मला तुला हे विचारायचं आहे की आता आपल्याला कळलं की क्रिप्टोकरन्सी, म्हणजे सगळ्यांना कळलंय की क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन काय आहे. तर याच्या पुढची स्टेपला आपण कसं जायचं, याच्यामध्ये आता इन्व्हेस्ट कसं करू शकतो आपण? ओके. मी कुठलाही इन्व्हेस्टमेंट गुरु नाही. मी कोणालाही कुठल्याही कॉइन बद्दल इन्व्हेस्टमेंट करा असं सांगत नाहीये. तू म्हणलं ते अगदी योग्य आहे. बरं झालं तू हा पॉइंट सांगितलास. तर कोणीही मित्रांनो असं लक्षात घेऊ नका, की आम्ही कोणीच म्हणजे मी आणि हे सुद्धा कोणी पण, की कोणीही तुम्हाला काही असं सजेस्ट करत नाही, की तुम्ही इन्व्हेस्ट करा, नका करू. आमचा मुद्दा एवढाच आहे, की तुम्ही यू शुड अंडरस्टँड द टेक्नॉलॉजी. कारण आज जर ही टेक्नॉलॉजी, आज जर ही कॉन्सेप्ट डायजेस्ट केली नाहीत, जरी अंडरस्टँड केली नाहीत आणि जर ह्याच्यावरती विचार करायला सुरुवात केला नाही, तर उद्या लॉस तुमचा आहे. हं. उद्या लॉस तुमचा आहे. त्यामुळे ॲटलीस्ट अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. काय टेक्नॉलॉजी आहे बाबा? माऊस इन्व्हेंट झाला, तर माऊस कसा हलवायचा? हे पण अंडरस्टँड केलं ना आपण. तर तसंच हे अंडरस्टँड करा. मी कुठे म्हणतोय तुम्ही माऊस विकत घ्या आणि हलवतो करून स्क्रीनवरती क्लिक करायला सुरुवात करा. माझं असं म्हणणंच नाही आणि माझा असा अट्टहास पण नाहीये. म्हणजे मी एवढं सगळं बोलतोय तरी सुद्धा तुम्ही म्हणाल की क्रिप्टोमध्ये मी काय छोटेसे काहीतरी करून बघितले असतील किंवा केलेले असतील छोट्या-छोट्या ह्याच्यामध्ये. कारण थोडंसं माहिती आहे त्याच्यातली थोडीशी एआय म्हणून. पण तेवढेच जास्ती म्हणजे माझं आयुष्य त्याच्यावरती चाललंय किंवा माझं आयुष्य म्हणजे क्रिप्टोचं ट्रेडिंग किंवा क्रिप्टो नाही, अजिबात नाही. मी टेक्नॉलॉजीचा माणूस आहे. बट आय फर्मली बिलीव्ह इन ब्लॉकचेन 101%. कारण ब्लॉकचेन इटसेल्फ इज अ कॉन्सेप्ट. हम्म. की जी आपल्याला पुढे म्हणजे उद्या जर आपण मंगळावरती राहायला गेलो, चंद्रावरती राहायला गेलो आणि जाऊच. कधीतरी जाणारच ना, कधीतरी बाहेर पडणारच आहे आपण. कधीतरी कुठेतरी स्पेसमध्ये आणि तिथे कुठेतरी आपण एक्सप्लोर करणारच आहे. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा आपण काहीतरी नवीन एक्सप्लोर करू आणि तिथे जर अशी लक्षात आली, की बाबा डिसेंट्रलाइज पद्धतीने जास्ती काम चालतं आणि जर तिथे तुम्हाला असं झालं, की बाबा नाही इथे फक्त आम्ही ही डिसेंट्रलाइज करन्सीज एक्सेप्ट करतोय, तर देन देअर विल बी अ चॅलेंज. एनिवेज बरोबर. हां, म्हणजे जोक्स नाहीयेत ॲक्चुअली हा जोक नाहीये. इट्स अ ट्रू थिंग. एक्झॅक्टली. तुम्ही अजून 25-30 वर्षांनी यू विल रिग्रेट, की यार मी याच्यावरती लक्ष दिलं नव्हतं किंवा हे नाही. तर 25-30 वर्षामध्ये ही नक्की गोष्ट येईल. तेव्हा कुठली क्रिप्टो असेल का कुठला असेल मला माहिती नाही. मला त्याच्याबद्दल बोलायचं पण नाही. पण काहीतरी असेल आणि ते डिसेंट्रलाइज असेल एवढं नक्की. एवढं मी नक्की सांगू शकतो. तर पुढचं आता जर तुम्ही म्हणलात तर काय आहे, एक तर अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणाला जर ट्रेडिंग करायचं असेल क्रिप्टो सारख्या ह्याच्यामध्ये, एक तर क्रिप्टो मार्केट हे शेअर मार्केट सारखं 6-6.5 तास चालत नाही. ते 24 तास चालतं. सगळ्यात महत्वाचा टॉपिक हा. शेअर मार्केट प्रत्येक कंट्री वाईज चालतं
किंवा त्या झोन वाईज चालतं. म्हणजे युरो असेल, युरो झोन किंवा ऍक्च्युली नाहीच, कंट्री वाईज किंवा जर्मनीचं वेगळं आहे, युकेचं वेगळं आहे, नासडॅक म्हणजे याचं युएसचं वेगळं आहे, आपलं निफ्टी किंवा हे असेल ते वेगळं आहे इंडियाचं. तर हे सगळं सेन्सेक्स, तर हे सगळं त्या कंट्री, त्यामुळे तुम्हाला फक्त त्या कंट्रीच्या बाउंड्री पुरता जर अभ्यास असेल किंवा त्या कंट्रीमध्ये काय चाललंय, इम्पॅक्ट त्याच्यावरती कोणाकोणाचे आहेत काय, एवढा जरी अभ्यास असेल तरी इनफ आहे त्या शेअर मार्केटमध्ये डील करण्यासाठी. पण क्रिप्टोचं तसं नाहीये. क्रिप्टोमध्ये तुम्हाला अक्रॉस द ग्लोब काय चाललंय हे तुम्हाला म्हणून याच्यामध्ये रिसर्च व्हॅल्यू खूप जास्ती आहे. त्याच्यात रिसर्चसाठी इन्व्हेस्ट करायचा टाइम खूप जास्ती आहे. आणि म्हणून 30 दिवसाचा महिना धरला तर इन्व्हेस्ट युअर टाइम इन रिसर्च फॉर 29 days अँड जस्ट 1 day यू ट्रेड. ठीक आहे. हा एवढा त्याच्यामधला रिसर्च एवढा मोठा पार्ट आहे. आणि तरी सुद्धा मला असं, माझा एक बिलीफ असा आहे की ट्रेडिंग इज नॉट, म्हणजे माहिती नाही ट्रेडिंगचं हे नाही, पण तुम्ही एक काइंड ऑफ SIP म्हणतो ना आपण, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, दर महिन्याला तुम्ही समजा ₹500, ₹1000 तुम्ही ठरवा की काय आहे, आणि तुम्ही इन्व्हेस्ट करा, तुम्ही ट्रेड करू नका त्याच्यामध्ये. असं एक माझं ओपिनियन आहे. म्हणजे कोणी त्याला चॅलेंज करू शकतं, आणि मला ते सगळे चॅलेंजेस ऍक्सेप्टेड आहेत, कारण मी काही इन्व्हेस्टमेंटचा मास्टर नाही, मला काही फायनान्स मधलं कळत नाही फारसं. पण जेवढं मला क्रिप्टो आणि ब्लॉकचेन मधलं कळतं, तुम्ही इन्व्हेस्ट करा लॉंग टर्म साठी चांगल्या कॉइन मध्ये, चांगल्या टेक्नॉलॉजीमध्ये. बेसिकली म्हणजे कॉइन म्हणतो, कॉइन इज जस्ट अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दॅट टेक्नॉलॉजी. म्हणजे ICO म्हणजे शेअर का घेतो आपण, ऍपलचे शेअर का घेतो, किंवा मायक्रोसॉफ्टचे शेअर का घेतो, इन्फोसिसचे शेअर का घेतो, गुगलचे शेअर का घेतो, कारण वी ट्रस्ट इन द कंपनी, वी ट्रस्ट इन व्हॉट एक्झॅक्टली दे आर डुईंग ॲज अ बिझनेस. आणि म्हणून आता त्यांचे शेअर इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट कंपनी, बरोबर. तसंच एखादी क्रिप्टो करन्सी त्या बिहाइंड दॅट सीन जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. आणि इन्व्हेस्ट आपण त्या टेक्नॉलॉजीमध्ये किंवा त्या कॉन्सेप्टमध्ये कसे करणार, तर थ्रू दॅट कॉइन करणार, बरोबर. जसं थ्रू दॅट शेअर आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो टू बिकम अ पार्ट ऑफ दॅट कंपनी. तसं सेम तुम्ही एखाद्या कॉइन मध्ये, तर त्या कॉइनचा अभ्यास, त्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी हे ब्लॉकचेन किंवा याचे यूज केसेस, याच्या बिझनेस केसेस अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. द मोमेंट यू अंडरस्टँड द बिझनेस केस, लेट्स से फॉर एक्झाम्पल रिपल, तर रिपलची यूज केस काय आहे, बिझनेस केस काय आहे त्यांची, यूज केस पेक्षा सुद्धा. तर रिपल हे तुम्हाला एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये, रादर एका करन्सीमधून दुसऱ्या करन्सीमध्ये जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील, तर तुम्हाला एक रेमिटन्स नावाचा प्रकार असतो. रेमिटन्स घेते बँक मध्ये, म्हणजे बँक चार्ज तुम्हाला करते, कारण दुसऱ्या कंट्रीतून येणारी करन्सी आहे. लेट्स युरोमधून INR मध्ये करायचे, तर लेट्स काय एक्झाम्पल घेऊयात, एखादी बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, ती 4% चार्ज करते किंवा 2% चार्ज करते, 1% चार्ज करते. आपण अगदी सिंपल एक्झाम्पल घेऊ, 1%. मी 100 युरो पाठवले समजा INR मध्ये इंडियामध्ये, तर ते मला 99 येणार आहे देताना. एक्झाम्पल घेतो हा, एकदम याच्यापेक्षा कमी जास्ती काही पण असू शकतं. तर म्हणजे 1 युरो ते ट्रान्झॅक्शन चार्ज म्हणून घेतात. ठीक आहे. हे कशासाठी घेतात, कारण याच्यामध्ये हँडलिंग आहे, याच्यामध्ये प्रोसेस इन्व्हॉल्ड आहे सगळी. आता हेच आपण पिअर टू पिअर युझिंग लेट्स रिपल आपण केलं समजा, तर रिपलचं काय म्हणणं आहे की आम्ही हा रेमिटन्सचा हा जो काय प्रोसेसिंग आहे ते तुम्ही थ्रू रिपल करा. आता याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, या खूप डीप नको जायला, आपण सिम्पल ठेवूयात आपण. पण रिपलनी जर केलं तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त 0.1 युरो तुम्हाला चार्ज पडतो. तुमचा रेमिटन्स कमी होतं, कारण रिपल म्हणतं की तुम्हाला हे कशासाठी लागते, तर तुम्ही एक माझ्याकडून, माझ्या बँकेतून कुठल्या तरी बँकेमध्ये, मग ते त्यांचं लिंकिंग होणार, ऑथोरायझेशन होणार, ऍक्सेप्टन्स होणार, ही बँक ऍक्सेप्ट करणार, ती पण बँक ऍक्सेप्ट करणार की अच्छा ओके ओके, मग ते हँडशेक करणार, मग हे म्हणणार की ओके ते आता पैसे तुम्ही तुमच्याकडे आहेत ना, तुमच्या अकाउंटला दिसत आहेत ना, यांनी पाठवले ते, म्हणजे खरंच 100 युरो आहेत का या माणसाच्या अकाउंटमध्ये, तर आहेत. ओके, मग ते पाठवले किंवा ते ट्रान्सफर झाले, मग इकडे रिअलाइज झाले. आणि ते रिअलाइज झाल्यानंतर INR मध्ये लेट्स से माझ्या वडिलांच्या अकाउंटला, आईच्या अकाउंटला ते दिसले. एक्झाम्पल घेऊयात आपण. तर ते दिसलेत म्हणजे ते आले इथे, तर आले. ही सगळी मोठी जी प्रोसेस आहे ती थ्रू ब्लॉकचेन एकदम सिम्प्लिफाय होऊ शकते, कारण ब्लॉकचेन अगेन ट्रान्सपरंट, मोस्ट सिक्युअर्ड थिंग, असा सगळा त्याच्यामधला जो भाग आपण बोललो, तर त्याच्यामुळे तुम्ही, आणि अगेन ह्याला चार्जेस किती आहेत, तर ह्याच्यात ह्युमन चार्जेस खूप आहेत बँकेच्या ह्याच्यामध्ये,
किंवा सिस्टीम चार्जेस आहेत, याच्यामध्ये बँकेचा प्रॉफिट आहे, ह्या बँकेचा प्रॉफिट आहे, त्या बँकेचा प्रॉफिट आहे, कारण त्यांनी सिस्टीम अवेलेबल करून दिली तुम्हाला, बरोबर. बरोबर. तर हे सगळं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, म्हणून त्याचे 1% चार्ज आहे. ठीक आहे. हम्म. ह्याच्यापेक्षा जर एक्झाम्पल घेऊयात की रिपल सारखी बिझनेस केस आहे की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्ही तुम्हाला रिमिटन्स 1% ऑफ द एनी फायनान्शियल इन्स्टिट्यूट, एक्झाम्पल घेऊयात, इथे €1 तुम्हाला पडत असेल तर इथे तुम्हाला €0.1 पडते. एवढा मोठा ड्रास्टिक फरक आहे. आता €100 पेक्षा आपण 100K बद्दल बोलूयात, की लेट्स से एखाद्या बिझनेसला 100K 100K युरो ट्रान्सफर करायचे, तर त्याला किती पैसे द्यावे लागतील बँकेला? ह्यूज अमाउंट ॲज अ बरोबर. रेमिटन्स. हा रेमिटन्स तुमचा कमी करण्याचं हे बेसिक त्यांचं जे काय कॉन्सेप्ट होती ती ही होती रिपलची. आणि आज हम्म. बऱ्याच बँकांनी ती ऍक्सेप्ट पण केलेली आहे, कारण त्याच्यात बँकेचाही फायदा आहे. बँक म्हणते की 1% मी तुम्हाला 0.25 नी चार्ज करतो. रिपलचे चार्जेस असतील ते वेगळे, आमचे चार्जेस असतील ते वेगळे, पण ऍक्च्युअल एंड युजरला त्याचा फायदा काय झाला, तर 1च्या ऐवजी त्यांना 0.25 द्यायला लागले. मग तो फायदा नाहीये का? तर 100% फायदा आहे. 100. तर ह्या सगळ्या ज्या यूज केसेस आहेत ना, किंवा डॉज कॉइन, आता डॉजी कॉइन बरोबर ते आता जे काय स्पेसएक्स हे चालू आहे, स्पेसएक्स म्हणजे इलॉन मस्कचीच कंपनी आहे हो. स्पेसएक्स. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या एन्हान्समेंट, बऱ्याच साऱ्या टेक्नॉलॉजीज ते आणतायत, ब्लॉकचेन वरती टाकतायत, किंवा त्यांची मिशन्स जी आहेत सगळी, किंवा काय फ्लाईट रेकॉर्ड्स होते ते सगळे ते आज ह्याच्यावरती टाकायचा प्रयत्न करतात वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या ज्या प्रत्येकाचं वेगवेगळे आहे, किंवा आता कार्डॅनो म्हणून करन्सी आहे, लाईट कॉइन म्हणून आहे, किंवा आता बिटकॉइन तर खूप स्लो आहे. बिटकॉइन मध्ये फार काही कोणाला इंटरेस्ट नाही ऍक्च्युली. पण बिटकॉइन बिंग अ पायोनियर किंवा मदर ऑफ द होल थिंग, त्यामुळे त्याची आज व्हॅल्यू आहे आणि ती शेवटपर्यंत राहील. तो मुद्दाच नाही अजिबात. बरोबर. त्याच्यानंतर इथेरियम आहे, तसंच ERC20, इथेरियमच्याच प्रोटोकॉलवरती ERC20 नावाचा प्रोटोकॉल आहे, त्याच्यावरचे अनेक सारे टोकन्स आहेत. मग कोणाला ट्रेडिंग टोकन म्हणजे क्रिप्टोमध्ये इंटरेस्ट नसेल तर त्यांनी STO बघावे, म्हणजे स्टेबल किंवा सिक्युरिटी टोकन्स बघावेत त्यांनी. तर सिक्युरिटी टोकन्स आहेत की ज्याला व्हॅल्यू काही नसते, पण ते टोकन म्हणून तुझ्याकडे राहतात, की नाही हे कन्सेन्सस मिळाला याचे टोकन. म्हणजे बँकेत हम्म. कसं पूर्वी टोकन नंबर मिळायचा ना, विड्रॉल स्लिप दिली की टोकन नंबर मिळायचा. बरोबर. तो टोकन नंबर घेऊन जायचा, मग ते बघायचं, अच्छा 116 ओके घ्या टोकन, हा तुमचे पैसे घेऊन जा. ही टोकन सिस्टम. सो ही टोकन हे आहे. असे भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोअर करा, ज्याच्यावर तुम्ही विचार करा, जे तुम्ही अंडरस्टँड करा, आणि तुम्ही रिसर्च करा बेसिकली, आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करायचंय, इन्व्हेस्टमेंट करायची का नाही करायची. हा पूर्ण प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल आणि वैयक्तिक मत आहे, त्याच्याबद्दल मला काहीही हे नाही. पण तुम्ही ब्लॉकचेन अंडरस्टँड करा, हे माझं नक्की म्हणणं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या, हे पण माझं म्हणणं आहे. आणि आपल्या एजच्या लोकांनी, म्हणजे 15-16 वर्षापासून ते 35-40 पर्यंतच्या लोकांनी तर 100% ह्याच्यामध्ये वेळ दिला पाहिजे, कारण आपल्यासाठी फ्युचर जे आहे पुढची 10-15 वर्ष ती ह्याच्यावरतीच जाणार आहेत. आणि जसे आज .NET जावाची किंवा ओपन सोर्स अँग्युलर रिॲक्टची लोक दिसतात नॉर्मल इकडे तिकडे फिरत गल्लीबोळात, तशीच उद्या ब्लॉकचेनची पण लोक इकडे तिकडे गल्लीबोळात फिरत सगळे डेव्हलपर दिसणार आहेत आपल्याला. आणि ही 100% खरं आहे हे, असं मला वाटतं. आपण खरं भरपूर बोललो ब्लॉकचेन क्रिप्टोकरन्सी बद्दल, आणि आय एम शुअर की ह्याच्याहून खूप जास्त अजून ऍडव्हान्स आहे ही ब्लॉकचेन सिस्टीम. कारण की याच्यामध्ये फक्त क्रिप्टोकरन्सी येत नाही, याच्यामध्ये परत आता NFTs येतात. मग ह्या सगळ्यांचा एकदम काय म्हणतात, एखाद्या कंट्रीवरती काय परिणाम होऊ शकतो, किंवा त्याचा नॉट की फक्त तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू बघता येत या गोष्टीकडे, क्रिप्टोकरन्सीकडे, पण याच्याहून मागे तुम्ही किती गोष्टी चांगल्या होऊ शकतात, की लाईक मग ब्लॅक मनी असेल, किंवा लाईक टेररिस्टला फंड करणं असेल कुठल्याही, तर ह्या गोष्टी पण आपण खूप ट्रॅक करू शकतो. याचाही एक म्हणजे ही खूप डीप गोष्टी आहेत, आणि याचा पण एक चांगला इफेक्ट आपण कुठल्याही कंट्रीकडे नक्कीच येऊ शकतो. तर ह्याविषयी आपण अर्थात नंतर बोलूयात. हा खूप वास्ट आणि खूप वेगळा पॉडकास्ट याच्यावरती बनेल. हा आता फक्त आपण इंट्रोडक्टरी ठेवूयात, की नक्की ब्लॉकचेन क्रिप्टोकरन्सी काय हे तुम्ही समजून घ्या, आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही करायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. पण आपण त्याच्याविषयी बोललोच, की किती फायदेशीर नक्की तुम्हाला ठरणार आहे. तर अ, एक गोष्टीवरती मला बोलायचं आहे, त्याच्यावरती आता रिसेंटली खूप बोललं जातंय, की बिटकॉइन फॉसिल फ्युएल्स यूज करताय जास्त, किंवा इथेरियम 44 टेरावॅट आवर एनर्जी सारखी बर्न करताय.
तर हं, ह्याचा पण ऍडव्हर्स इफेक्ट एन्व्हायरमेंटवरती होतोच आहे 100%. हं, हं. कारण की आता तो पण एक वेगळा विषय की ग्लॅशियर मेल्टिंग होत आहे आणि त्याचा पण इफेक्ट होणार आहे. तर या तर हे आपण कसं मिनिमाइज करू शकतो, की लाइक अर्थात आपण पुढे जाऊन म्हणतोय की क्रिप्टोकरन्सी येणार आहे. पण त्याचसोबत रिॲलिटी पण ही आहे की ह्या पण गोष्टी होऊ शकतात. हो, त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट पण होऊ शकतो. बरोबर, बरोबर. तर मग तो कसा मिनिमाइज करता येईल? 100% ॲडव्हर्स इफेक्ट तू म्हणतोस तसं मी सुद्धा भरपूर त्याच्यावरती वाचतोय किंवा भरपूर लोकांशी इंटरॅक्ट करतोय इथे बसून सुद्धा किंवा युरोपमध्ये आणि US मध्ये पण भरपूर आमच्या ओळखीतली लोकं आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतोय. तर आहे ही गोष्ट आहे की सस्टेनेबल मायनिंग हा एक प्रकार नवीन आता तयार होतोय. की जसं सस्टेनेबल लिव्हिंग नावाचा प्रकार होता आत्तापर्यंत, तसंच आता हे जे कॉइन मायनिंग चालतं म्हणजे सर्व्हरचे मायनर्स जे काय लावतो आपण, सर्व्हर लावतात. तर हे मायनर्स सस्टेनेबल याच्यावरती, फ्युएलवरती किंवा सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंटमध्ये क्रिएट करणं किंवा ती अख्खी इकोसिस्टम सस्टेनेबल जास्तीत जास्त बनवणं, याच्यावरती पण काम चाललंय. आणि सोलर एनर्जी असेल किंवा याच्यावरती भरपूर हे आहे. तर पण अगेन काय आहे, की जसे एखादी टेक्नॉलॉजी असते किंवा एखादी गोष्ट असते, त्याचे जसे प्रोज असतात, तसे थोडेसे कॉन्स पण असतात. थोड्या 19-20 गोष्टी होणार, नक्की 100% होणार. अगेन पण हे जे काय मायनिंग आहे, हे सगळं कॉइनचं मायनिंग आहे. म्हणजे आपण जे बोलतोय ना, ते सगळं क्रिप्टोचं बोलतोय. ठीक आहे. आपण सगळं नॉन सस्टेनेबल किंवा अनसस्टेन्ड एन्व्हायर्नमेंट जे क्रिएट होऊ घातलंय उगाचच काही कारण नसताना. हे आधी होतं का? ते आधी नव्हतं. पण आता उगाचच बिटकॉइन किंवा इथेरियम आल्यामुळे किंवा XYZ व्हॉटएव्हर मायनिंग चालू झाल्यामुळे कुठल्याही क्रिप्टोचं थोडंसं लोकांनी त्यांचे युनिट्स टाकलेत, की ज्याची काही गरज नव्हती कदाचित. आधी तशी युनिट्स नव्हती ना, आधी काहीच नव्हतं. हं, क्लाउड हं. जे म्हणायचो आपण तेवढेच फक्त होते. तेवढाच फक्त हे चालू होतं. आता लोकांनी स्वतःची मशीन्स टाकलीत त्याच्यामध्ये. कुठलीही कंपनी उठते आणि स्वतःचं मायनर किंवा मायनिंग प्लांट चालू करते. तर आहे हा 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 एक 100% मुद्दा आहे. पण पुन्हा एकदा आपण क्रिप्टोबद्दलच वी एंड अप डिस्कसिंग अ लॉट अबाउट क्रिप्टो ओन्ली, व्हिच इज फेअर म्हणजे व्हिच इज ऑब्व्हियस. फेअर म्हणण्यापेक्षा व्हिच इज ऑब्व्हियस. आणि पण तरी सुद्धा मला असं वाटतं, की सी ॲट द एंड ब्लॉकचेन हॅज नथिंग टू डू विथ धिस. ठीक आहे. हं. ॲक्चुअल टेक्नॉलॉजी हॅज नथिंग टू डू विथ धिस. ठीक आहे. पण तू जे म्हणतोस ते, की मायनिंग चालू आहे, तर शेवटी म्हणजे मला असं वाटतं, की म्हणजे इलॉन मस्कने सुद्धा त्याच्या ट्वीटमध्ये आय थिंक हे हो. ॲक्सेप्ट केलं किंवा त्यांनी पब्लिकली सांगितलं, की बाबा सस्टेनेबल मायनिंगमध्ये मला जास्ती इंटरेस्ट आहे किंवा माझे जास्ती त्याच्यामध्ये हे आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी हा पण ट्वीट टाकला, की माझा क्रिप्टोला हे विरोध नाही आहे. याचा अर्थ माझा सस्टेनेबल मायनिंगसाठी मी बघतोय. हे पण त्यांनी त्याच्यामध्ये हे केलं. त्यांनी क्लॅरिफाय त्याच्या केलं. गेनसाठी केलं का किंवा काय दॅट इज पूर्ण वेगळा मुद्दा आहे. पण हो, हो. पब्लिकली आज लोकं बोलतायत ह्याच्याबद्दल आणि बोललंच पाहिजे. काही चुकीचं हे नाहीये, की जर काही चुकीचं करत असू आपण, जर चुकीच्या पद्धतीने हे होत असेल किंवा त्याचे एन्व्हायर्नमेंटवरती ॲडव्हर्स इफेक्ट होत असेल, तर आपण करेक्ट पण ते करायला पाहिजे. आपण त्याच्यावरती पावलं पण उचलली पाहिजेत आणि 100% लोकं त्याच्यावरती पावलं उचलतायत हे पण मी तुम्हाला सांगतो. खूप जण हं. अशी आहेत, की जी सी आता बिटकॉइन, इथेरियम एक खूप मोठा ब्रँड झाला. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा छोटे-छोटे, खूप छोटे-छोटे कॉइन्स आहेत. खूप चांगला टेक्नॉलॉजी, खूप चांगली यूज केस असलेले कॉइन्स आहेत. हे खूप छान सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंटमध्ये छान मस्त निवांत माईन होतात. काही प्रॉब्लेम नाहीये. जशी इकडे ट्रान्झॅक्शन होते, जसं लोकं काहीतरी करतात ती टेक्नॉलॉजी वापरून, तसा इकडे कॉइन माईन होतो. जसं काहीतरी तिकडे घडतं, तसा इकडे कॉइन माईन होतो आणि हा जे काही मायनिंग एन्व्हायर्नमेंट आहे, सगळं सस्टेनेबल ह्याच्यावरती आहे. सो अशा हं. पण भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी चालू आहेत. आणि तुम्ही खूप लोकांना इंटरेस्ट असेल तर तुम्ही सस्टेनेबल मायनिंग ह्याच नावाने भरपूर तुम्ही वाचायला मटेरियल अवेलेबल आहे. खूप लोकांचे पॉडकास्ट त्याच्यावरती अवेलेबल आहेत. व्लॉग्स अवेलेबल आहेत. तर ते पण तुम्ही वाचू शकता किंवा हे. तर भरपूर लोकं याच्यावरती राइट. काम करतात. नाही असं नाही. पण मला हे पूर्ण मान्य आहे, की हो, काही ठिकाणी हे आहेत किंवा आइसलंड वगैरे सारख्या कंट्रीमध्ये भरपूर हे आहे किंवा नेदरलँड सारख्या कंट्रीमध्ये सुद्धा. पण लोकांनी याच्यावरती जसं त्यांना कळतंय किंवा जसे गोष्टी एक्सप्लोर होतायत, जशा नवीन गोष्टी लक्षात येतायत, तसं काय म्हणू त्याला, तसं-तसं लोकांनी ह्याच्यावरती पावलं उचलायला सुरुवात केली आहे. ह्याच्यात मी परत एकदा रेबेलियन थॉट माझा नाहीये किंवा हे काय काही एक्सेप्टच करायचं नाही किंवा काय असं नाहीये. सो आय एक्सेप्ट
किंवा 100 इतरांनी पण ऍक्सेप्ट केलेलं आहे, नाही असं नाही. म्हणूनच हो. सस्टेनेबल मायनिंग ही कॉन्सेप्ट म्हणून जन्माला आली. तर कितीतरी वर्ष आपली फटाके उडवण्यात गेलीच की तशी पण. पण आता आपण ऍक्सेप्ट केलंय ना, की नाही बाबा याच्यामुळे एन्व्हायरमेंटला असा हानी होऊ शकते किंवा हे. जेव्हा हे रिअलाइज झालं, जेव्हा हे 4 लोकांना, 40 लोकांना, 4 लाख लोकांना कळलं, की नाही बाबा, तर तेव्हा ही मूव्हमेंट चालू झाली. ते तसंच शेवटी आपल्या हळू आपण शिकतो, आपण सुद्धा नवीन-नवीन गोष्टी कळतात. तर 100% हे आहेच आहे. त्यामुळे आहे भरपूर म्हणजे याच्यामध्ये चालू आहे सस्टेनेबल पद्धतीने सुद्धा भरपूर जण करतात. मला असं वाटतं ऑलमोस्ट 50% ऑफ द पीपल वर्क ऑन द सस्टेनेबल मायनिंग थिंग. असा एक हम्म, हम्म. माझा वाचन आहे जे मी लोकांशी डिस्कस करतो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 50% लोक हे करतात. सो आहे हे पण चालू आहे म्हणजे 100% प्रश्नच नाही. पण आहे तुझा म्हणण्यात पॉइंट आहे एवढं नाही. पण ते होईल म्हणजे हळूहळू अगेन फ्यू थिंग्स आर इनएव्हिटेबल. तुम्ही आज झाडांची तोड आज पण चालली आहे. पण त्याला तुम्ही काही नाही करू शकत. म्हणजे एका पॉइंटला तुम्ही काही नाही करू शकत. अगेन म्हणून लाकडाचं महत्वच शून्य करून टाकायचं का? तर असं पण नाही होऊ शकत ना. असं एकदम असं नाही होऊ शकत. किंवा प्लास्टिक बंदी म्हणजे संपलं आता. कोणीच असं नाही होऊ शकत. एक दिवस उठलो आणि सगळं असं नाही होऊ शकत. कारण जग आहे बरोबर, शेवटी. बरोबर. तर आपल्याला त्याच्यामधून मार्ग आपल्यालाच काढायचा आहे. मग जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी सस्टेनेबल मायनिंग मध्ये काहीतरी कॉन्सेप्ट आपण काढूयात. आपण त्याच्यावरती काहीतरी करूयात ना, काय प्रॉब्लेम आहे? हो की नाही? वी एक्झॅक्टली. विल हो. वर्क ऑन दॅट, वी विल थिंक ऑन दॅट आणि वी विल कम अप विथ सम ऑफ द ओन कॉन्सेप्ट की बाबा हे असं करू शकतो आपण. ठीक आहे, हे असं करू शकतो. पण म्हणून ती टेक्नॉलॉजी वाईट आहे असं आपण म्हणायला नको एवढं. म्हणजे तुम्ही म्हणत नाही मला माहिती आहे. नक्कीच, नक्कीच. पण मी सांगतोय ज्यांना असं वाटतंय ना, की नाही ती काही सस्टेनेबल नाहीये आणि हे फालतूच आहे त्यांच्यामुळे आपल्याला असं नाहीये अजिबात. लेट अस अंडरस्टँड की व्हॉट एक्झॅक्टली इट इज अँड देन कमेंट ऑन दॅट. नाही, एक्झॅक्टली. आणि ती तेवढी पहिली गोष्ट नाहीये की ती सस्टेनेबल सस्टेनेबल नाहीये आणि तरी पण युज होतीये. असं हा म्हणजे पहिल्यांदा तर होत हे नाही. काय म्हणू त्याला म्हणजे हा खूप म्हणजे माझा पण असाच मग असा फटाक्यांचा थॉट असाच होता. पण एक्झॅक्टली. हा ऍक्च्युली चुकीचं आहे. आपलं म्हणणं म्हणजे आपण ह्या पद्धतीने ते असं हा. म्हणलं नाही पाहिजे खरं तर. पण तरी सुद्धा आहेच आहे ना आपल्या ह्याच्यातून आपण शिकतो. आपल्या थोड्याशा काय म्हणू त्याला चुका म्हणू किंवा काही गोष्टी बरोबर. उलट्या सुलट्या झाल्या असतील तर त्याच्यातूनच आपण शिकतो आणि शिकायला पाहिजे. आणि ज्यांना असं वाटतं की नाही बाबा हे चुकीचं चाललंय तर त्याच्यावरती आपणच कोणी म्हणजे मला वाटतं तर मी ऍक्शन घेतली पाहिजे ना त्याच्यावरती. तर जाऊयात आपण करूयात. नक्कीच, पण नक्कीच. ह्याचा अर्थ ती ब्लॉकचेन वाईट आहे किंवा ही कॉन्सेप्टच वाईट आहे असं अजिबात नाहीये. एवढं मात्र नक्की. नक्की. कारण हेच फ्युचर आहे. याच्यामध्ये भरपूर गोष्टी होणार आहेत. आज बिटकॉइन आहे, उद्या बिटकॉइन नसेल कदाचित, माहिती नाही. दुसरं काहीतरी असेल. पण कॉन्सेप्ट ही नक्की असेल. येस. आपण खूप बोललो खरं. पण तो मी एक खूप बोललो सॉरी. नाही ना, नाही. एक एक शेवटचा प्रश्न. एक इंडियन पर्स्पेक्टिव्हने आपण क्रिप्टोमध्ये का इन्व्हेस्ट केलं पाहिजे? म्हणजे एकदम अगदी काय काय म्हणता येईल? एकदम अ, काय म्हणतात कॉमन कॉमन पीपलसाठी तर का 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 इन्व्हेस्ट केलं पाहिजे? सी अगेन म्हणजे काय म्हणू त्याला खरं तर नाहीच इन्व्हेस्ट करायला पाहिजे कारण तुम्हाला काहीच माहिती नाही. म्हणजे कॉमन जर कोणाला हम्म. काहीच माहिती नसेल ब्लॉकचेन बद्दल तर ज्याच्यामधलं डोमेन नॉलेजच नाहीये तर त्याच्यात आपण का इन्व्हेस्ट करायचं. तर नका इन्व्हेस्ट करू. म्हणजे माझं तर स्पष्ट असं मत आहे की डोंट गेट इन टू दिस क्रिप्टो किंवा ट्रेडिंग थिंग क्रिप्टोचं की अनलेस यू अंडरस्टँड इट अँड यू आर कन्व्हिन्स्ड अबाउट इट. तर हम्म. डोंट डू एनिथिंग. कारण तुमचा जर बिलीव्हच नाहीये त्याच्यामध्ये तुमचा जर बिलीफच नाहीये तुम्ही जर एक्झॅक्टली. अंडरस्टँड नाही केलेला अजून तुम्ही जर रिसर्च नाही केलेला तर तुमचा ऑब्व्हियसली तुमचा विश्वास बसणार नाही. तर तुमचा विश्वासच नाहीये तर तुम्ही त्याच्यात पैसे का टाकायचे तर नका टाकू ऑब्व्हियसली. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की नकाच टाकू. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे कानाडोळा करा किंवा त्याच्याकडे डोळेझाक करा. तर तसंही करू नका. तुम्ही अंडरस्टँड करा. हम्म. तुम्हाला जर वाटलं की बाबा हे आहे ह्याच्यामध्ये मेरिट आहे किंवा दिसतायत मला कदाचित मी इन्व्हेस्ट केलं तर माझं काहीतरी होईल याच्यामध्ये. तर असं वाटत असेल तर टाका. सिंपल आहे एकदम. म्हणजे ह्याच्यात काही फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये ऍक्च्युली की आपण काही खूप याच्यामध्ये विचार करायची गरज आहे अशातला भाग नाहीये. तुम्ही विचार कशात करायला पाहिजे की हे अंडरस्टँड करण्यामध्ये करायला पाहिजे. तर ते जर असं वाटलं की उद्या असं वाटलं की नाही बाबा मी नगर रोडला जे एक्सपान्शन झालंय त्याच्यामध्ये 10 वर्षापूर्वी एखाद्याला वाटलं असतं की नाही इथे मी एखादा प्लॉट घ्यावा. तर तो त्याचा अभ्यास झाला.
आणि बरोबर. ज्यांना नाही वाटलं तो त्यांचा अभ्यास कमी पडला किंवा त्यांनी केलाच नाही किंवा त्यांनी चुकीचा अभ्यास केला असं म्हणू किंवा त्यांनी अभ्यास केला पण त्यांनी इन्व्हेस्ट नाही केले. दॅट इज अप टू देम. बरोबर. हं. तर पण आज त्याला व्हॅल्यू आली. कोणी पूर्वी म्हणत होते, कोणी प्रभात रोड वगैरे जंगल होतं काय कोथरूड जंगल होतं सगळं किंवा एनडीएच्या इथलं किंवा हे सगळं जंगल होतं. चांदणी चौक वगैरे पुण्यातला. तर हो होतं ना. मग ज्यांनी त्यावेळी तिथे इन्व्हेस्ट केले त्यांना फायदा झाला. मग कोणी म्हणेल ते लकी आहे. तर हो लकी आहे. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. आणि काही जण म्हणतील नाही त्यांना माहिती होतं पुढचं काय येणार आहे. तर उलट चांगली गोष्ट आहे म्हणजे त्यांनी अभ्यास केला होता. व्हिच इज कमेंडेबल ॲक्चुअली मी म्हणेन. तर असंच आहे याचं पण, की आणि परत एकदा प्रॉफिट होईल का नाही हा मी कसं सांगणार किंवा आपण कोणीच सांगू शकत नाही किंवा ते नाही. जे इन्व्हेस्ट करतायत ते पण सांगू शकत नाही. उद्या काहीही होऊ शकतं. बरोबर. 24 तास मार्केट चालू आहे. जगभरात मार्केट चालू आहे. काहीही होऊ शकतं. व्हॉटेव्हर काहीही म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत अशा गोष्टी होऊ शकतात. सो बिलीव्ह इन द बरोबर. टेक्नॉलॉजी आणि दॅट्स इट. म्हणजे मला असं वाटतं तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही, नक्कीच. ॲक्चुअली बेसिक लाईन आहे, की तुम्हाला कुठलीही गोष्ट जर करायची असेल, तर तुम्ही त्याबद्दल आधी एज्युकेटेड असलं पाहिजे. ते बरोबर. समजून घेतलं पाहिजे आणि मग तो तुमचा प्रश्न आहे, की तुम्हाला ती गोष्ट करायची की नाही करायची. आणि अपडेटेड राहिलं पाहिजे त्या गोष्टींचं. ही एक बेसिक लाईन आहे. त्याच पद्धतीने ती इथे पण लागू होते असं मला वाटतं. सो आय होप की या पॉडकास्टमधनं भरपूर लोकांना कळलं असेल की ब्लॉकचेन काय आहे? ब्लॉकचेनचा मधल्या क्रिप्टोकरन्सी नक्की काय आहे? आणि त्या सगळ्याचा एकदम फायदा काय आहे? काय तोटा पण काय आहे? आता हे पुन्हा एकदा मी सांगतो की याच्यामधलं आम्ही जे काही बोललेलो आहोत, ज्या कुठल्या क्रिप्टोकरन्सीज बद्दल बोललो, ज्या काही बिझनेस केसेस बद्दल बोललो, हे आमच्या दोघांची पूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही जी काढली होती, आम्हाला जो अभ्यास आहे त्याविषयी बोललोय. आम्ही कुठेही असं सजेस्ट करत नाही आहे, की तुम्ही याच गोष्टी फॉलो करायला हव्यात. या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला हवं. आम्ही असं बिलकुल काही सांगत नाहीये. पण आता आम्ही तुम्हाला एक बेसिक लाईन दिली, की हे असं-असं आहे. सो याच्या पुढचा पूर्णपणे प्रवास हा तुमचा एकट्याचा असू शकतो. सो थँक यू अमित काका. परत एकदा तू अरे आलास आणि धन्यवाद. आम्हाला एवढ्या चांगल्या शब्दांमध्ये आणि एकदम सिंपल गोष्टींमध्ये सगळं एक्सप्लेन केलंस. सो थँक यू सो मच. आपण भेटूच परत पुढच्या पॉडकास्टमध्ये. हो, नक्की, नक्की. थँक यू सो मच मला बोलवल्याबद्दल आणि परत एकदा अथर्व म्हटला ते मी रिइटरेट करतो. असं कुठलंही तुम्ही इन्व्हेस्ट करायचंय, नाही करायचंय, हा पैसा हा मुद्दाच नाहीये. पैशाबद्दल आपण बोलायला पण नको. तुम्ही पण मनात ठेवू नका काही. मुद्दा एवढाच आहे, की ही टेक्नॉलॉजी अंडरस्टँड करणं हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की Google इज अ गुरु फॉर धिस. तुम्ही तिथे जा, तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे. पैसा सोडून देऊयात. आपण शिक्षण म्हणून जरी याच्याकडे बघितलं तरी सुद्धा एक नवीन कॉन्सेप्ट आहे. सेंट्रलाइज पद्धती सोडून डिसेंट्रलायझेशनकडे जाण्याची ही एक वेगळी नवीन दिशा आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचं प्रूफ पण आपल्याकडे आज आहे. म्हणजे हे वर्क होतं याचं प्रूफ आहे. तर नक्की आपण ते एक्सप्लोर करायला पाहिजे आणि तुम्हाला खूप मजा येईल एक्सप्लोर करताना. हे जास्ती महत्त्वाचं आहे. नवीन नॉलेज काहीतरी मिळेल. नवीन काहीतरी गेन करायला आयुष्यात हे जास्त इम्पोर्टंट आहे मला असं वाटतं. आणि मला हे पण वाटतं, की जर कोणाला हा स्पेसिफिक पॉडकास्ट ऐकून जर काही वाटत असेल, की बाबा नाही मला अजून याच्याबद्दल माहिती हवी आहे किंवा हे काय किंवा हे मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतोय, हे कसं करू शकतो, काय करू शकतो? आमच्या परीने आम्ही सगळेच म्हणजे ही पूर्ण टी-आय-बी ची टीम किंवा मी किंवा माझी पण टीम ऑफिसमधले किंवा माझे कनेक्ट्स ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्की हा प्रयत्न करू, की तुम्हाला एक फेअर त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी मी दिशा नाही म्हणणार, पण ॲटलीस्ट नॉलेज गेनिंगचा एक वे किंवा एक सोर्स तुम्हाला अवेलेबल करून द्यायचा एक पूर्ण आम्ही प्रयत्न करू आणि नक्कीच. नक्कीच आम्हाला आवडेल ते करायला. सो टी-आय-बीच्या माध्यमातून मी हे पण सांगू इच्छितो, की राइट. कोणाला जर याच्यामध्ये नॉलेज रिलेटेड जर काही ॲक्सेस किंवा कुठला हे हवा असेल, तर आम्ही नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू. 100%. सो जर तुम्हाला सगळ्यांना हा पॉडकास्ट आवडला असेल, तर नक्की शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्याशीही भेटूच आम्ही पुढच्या पॉडकास्टमध्ये. सो थँक यू फॉर वॉचिंग.